जरूर आहे. मैदानाच्या आतमध्ये 0 या धावसंख्येवर पहिला गडी बाद झाला. संदेश कर्नाळे मैदानाच्या आतमध्ये नक्कीच गेले आणि लागलीच पहिल्या चेंडूवर परत सुद्धा आले. यासिन यांनी खूप दमखम दाखवली आणि बरेचसे अडथळे पार करून हा प्रवास अडथळ्यांचा होता आजच्या रात्रीचा आणि हे अडथळे पार करून हे दोन संघ या ठिकाणी दाखल झालेले आहेत. डू ऑर डाय एक अस्तित्वाची लढाई आहे आणि अशाच धर्तीवर संकेत मोरे नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. खूप पहिला षटक आहे, पॉवर प्लेचं षटक आहे आणि या पॉवर प्लेच्या षटकामध्ये जास्तीच्या धावा येणार यासाठी एक वेगवेगळी रणनीती आखली जाते आणि त्याच धर्तीवर संदेश एक फटका खेळण्याच्या प्रयत्नात बाद सुद्धा झाले. दरम्यानच्या काळात पुढचा चेंडू यासिन दामणकर जरूर घेऊन येतील, जिथे आपण पाहतोय संकेत मोरे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी सज्ज आहेत. याही वेळा खोलात टाकला, टू यॉर्कर करण्याचा प्रयत्न होता. तिकडे मात्र आपण पाहतोय चेंडू टोळवला गेला लॉंग लेगच्या दिशेने आणि तिकडनं अडवला गेला. एकेरी धाव आली संकेतच्या माध्यमातून आणि धावाला सुरुवात केलेली आहे. एक गड्याच्या मोबदल्यात एक धाव सध्याच्या घडीला आहे अक्कलकोट ग्रुप आणि आपण पाहू शकता प्रत्येकाचं टेन्शन आता वाढलेलं आहे, कारण हा सामना खूप महत्त्वाचा, त्याहीपेक्षा खूप नक्कीच अस्तित्वाचा सामना आहे आणि म्हणूनच की काय मागील सामन्यापेक्षा या सामन्याकडे आज आपण सगळेजण एक वेगळ्या दृष्टीने पाहतोय, कारण चौथं पर्व आणि या चौथ्या पर्वाचं स्वप्न सगळ्यांना आहे आणि या पर्वाला पुढे नेण्यासाठी हा सामना खूप महत्त्वाचा आहे. राजा गाडगे यांच्यासाठी चेंडू गुडले स्पॉटवर टाकला, हलकासा आतमध्ये घेतला, रीड करू शकले नाही. मोठा प्रहार करायचा होता तिकडनं राजा यांना, परंतु बॅटच्या रडारमध्ये चेंडू आला नाही. यष्टीरक्षक आपली कामगिरी करतायत आणि बघता बघता हाही चेंडू डॉट बॉल येतोय. एक चांगली कामगिरी पहिला गोलंदाज लावलाय आणि हो धावा थांबवणारा सुद्धा गोलंदाज लावलाय. या वेळेला काय घडतंय, टप्पा पडल्यानंतर खाली राहिला चेंडू. जितकी अपेक्षा केली होती राजा याने तितका वरती आला नाही आणि म्हणूनच की काय बॅट बऱ्यापैकी वरून गेली, चेंडू सबमरीन राहिला आणि बघता बघता पुन्हा एकदा यष्टीरक्षकाच्या हातात आलाय. टाळ्या बऱ्याच येत आहेत आणि हो या टाळ्यांवर एकच लिहिलं जाते गोलंदाजाचं नाव यासिन यांचं, कारण मागील आपण पाहतोय 4 चेंडू अफलातून टाकले आणि बांधून ठेवलंय फलंदाजाला. विकेट सुद्धा प्राप्त केली त्यांनी. हो पुन्हा एकदा खोलात टाकला, टू यॉर्कर करण्याचा प्रयत्न. तिकडे आपण पाहतोय शॉर्ट स्क्वेअर लेगला चेंडू जाईल, आपण पाहतोय क्षेत्ररक्षक अडवला जाईल आणि एक सिंगल घेतली. धावा थोड्या अडचणीच्या वाटतायत सध्याच्या घडीला फलंदाजाला आणि याचं कारण गोलंदाज सुद्धा आहे. खूप चांगली गोलंदाजी सध्याच्या घडीला पहिली गोलंदाजी केलेली आहे. 2 धावा धापलकावर मैदानाच्या आतमध्ये संकेत. याही वेळेला वळून मारण्याचा प्रयत्न केला, ॲक्रॉस पद्धतीने पहिल्यांदाच मन बनवलं होतं हा फटका खेळण्याचा, परंतु तोही फटका सजवता आला नाही आणि बघता बघता आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये षटक समाप्तीची घोषणा झाली. पहिल्या षटकामध्ये अक्कलकोट ग्रुप 2 धावा 1 गड्यांच्या मोबदल्यात येईल पुढचं षटक, तोपर्यंत डीजे. त्यांचं षटक खूप आठवणीतलं राहील सध्याच्या घडीला KNCC पलचिन संघाला, कारण जिथे आपण पाहतोय पहिलं पॉवर प्लेचं षटक आहे आणि अक्कलकोट ग्रुपची सर्वात मोठी जोडगोळी मैदानात दाखल झाली होती संदेश आणि राजा यांच्या मार्फत, परंतु आज त्यांनी धावाला बांधलेला आहे आणि हो संदेश करणाऱ्याला मागा सुद्धा पाठवलेला आहे. यामुळे की काय येणाऱ्या धावांना नक्कीच बांधलाय, परंतु क्रिकेट आहे, वेळ बदलायला वेळ लागत नाही क्रिकेटच्या मध्ये आणि आपण पाहतोय पहिलं षटक तसं पाहिलं गेलं तर गोलंदाजाचं होतं, येणारे षटक फलंदाजाचं असेल का हा सुद्धा प्रश्न आम्हाला जरूर पडलेला आहे. दरम्यानच्या काळात षटक क्रमांक 2 अकीब वलिले मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक 2 दाखल झालेले आहेत. 2 धावांचा खेळ सध्याच्या घडीला झालेला आहे आणि आपण पाहतोय एक गडी बाद झालाय अक्कलकोट ग्रुपचा आणि मैदानात सध्याच्या घडीला शांतता आहे. ही शांतता येणाऱ्या काळात कोण भंग करणार, बॅटर की बॉलर, या सगळ्याकडे लक्ष असेल, परंतु बॅटिंग आता सध्याच्या घडीला राजा करत आहे. ज्यांच्या नावाचा बोलबाला आहे किंबहुना यांच्या नावाला बरंचसं वळय सध्याच्या घडीला टेनिस क्रिकेटमध्ये आहे. अकीब वलिले यांचा पहिला चेंडू समोरच्या दिशेने आक्रमण केलंय आणि हो हे राजा आहे, थांबणार नाही आणि फेकून दिलाय सीमारेखा पलीकडे.
धावा सुद्धा जमवावे लागतील आणि तोच प्रयत्न होणार सध्याच्या घडीला. आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा षटक क्रमांक 2 मार्गस्थ होतोय. याही वेळेला आता मात्र फटका फसलाय. हवे चेंडू आहे. लॉंग ऑनचे क्षेत्ररक्षक येतील आणि चुकी केली. आता परिभाषा वेगळी बोलण्याची गरज नाही. कॅच सोडो मॅच सोडो. मैदानाच्या आतमध्ये मोठा मासा गळाला लागत होता आणि तिकडे साधा सोफा आणि त्याही पेक्षा एक सफल झेल सोडलेला आहे. जीवनदान भेटले राजा घाटगे यांना आणि येणाऱ्या काळात उपद्रव सुद्धा नक्कीच आपण तुम्ही आम्ही जरूर पाहू. 2 धावा आल्यात मागील चेंडूवर आणि या 2 धावांनी धावफलक 10 वर जाऊन पोहोचलेला आहे. क्रिकेटमध्ये संधी येते सर्वांना. त्या संधीचं तुम्ही आम्ही सोनं करायचं असतं आणि संधी गेली ती पुन्हा कधी येईल हे सुद्धा माहीत नसतं. मैदानाच्या आतमध्ये आपण बार शॉर्ट ऑफ चेंडू टाकला. उजव्या यष्टीच्या बाहेर अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा राजा घाटगे यांनी प्रयत्न केला परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क येत नाही. डॉट बॉल येते तिकडे आणि बघता बघता धावा सुद्धा पुढे जात नाही. अकीब वळिले मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक 2 घेऊन आले. एक फटका जरूर खाल्ला परंतु त्यांनी संधी सुद्धा निर्माण केली होती परंतु क्षेत्ररक्षकांनी केलेली चूक 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 आज मात्र उपद्रव होईल का त्यांच्यासाठी. याही वेळेला मिडल ऑफ द बॅट घेतला. मिड विकेटच्या वरून फेकून दिलाय राजा घाटगे यांनी षटकार. शिवाजी महाराज हे क्रीडांगण आणि ही नैसर्गिक मातेची खेळपट्टी विकेट पूर्णपणे दोन्ही बाजूला समान न्याय देत आहे. एका वेळेला बघितलं आपण खूप साऱ्या 113 सुद्धा धावा झाल्या आणि मागील सामन्यात खूप कमी धावसंख्या होती. म्हणजे काय तर गोलंदाज आणि फलंदाज यांना समान न्याय देणारी ही नैसर्गिक मातीची विकेट मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. याही वेळेला पुढच्या चेंडूसाठी खोलात टाकला आणि हो इथे थांबून ठेवला आणि राजा पुन्हा एकदा बाल वाचले. मागे गेला चेंडू निघून परंतु यष्टिरक्षकाने सुद्धा चांगली कामगिरी केलेली आहे. आपण पाहतो अकीब बोलिले खूप कमबॅक चांगलं करतायत. मार जरी खाल्ला असला तरी माझ्याकडे माझ्या वात्यात असे काही चेंडू आहेत ते मी लिलेया टाकू शकतो आणि हो प्रयत्न करू शकतो आणि तुमच्या आमच्या हातात काय आहे तर प्रयत्न प्रयत्न आणि प्रयत्न. याही वेळेला आपण पाहतोय उजव्या यष्टीच्या बाहेर पंचसर कळवत आहेत की 8व्या 9व्या स्टंपवर होता चेंडू आणि हो याला वाईट सुद्धा दिलेला आहे. एकेरी धाव आली आणि एकेरी धावी धावफलक आपण पाहतोय दुसरे षटक चालू असताना 17 धावा धावफलकावर. तर या ठिकाणी पोलादपूर शहर संघटन अध्यक्ष आणि राज दर्पण संघाचे संघमालक दर्पणजी दरेकर साहेब यांचं आगमन या ठिकाणी होत असताना पाहायला मिळते. साहेब आपलं मनपूर्वक हार्दिक असं स्वागत. दर्पणजी दरेकर साहेब या ठिकाणी उपस्थित होत असताना पाहायला मिळत आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. त्यांचा संघ देखील या स्पर्धेमध्ये आजच्या दिवसामध्ये खेळताना पाहायला मिळेल. कमेंट्री बॉक्स. हो याही वेळेला फटका फसलेला होता. बॅटवर नीटचं टायमिंग झालं नव्हतं. मिड विकेटच्या मारून वरती मारण्याचा प्रयास होता राजा घाटगे यांचा. बॅटची कडा घेतली. आपण पाहतोय गली क्षेत्रामध्ये तिकडे चेंडू गेला आणि एकेरी धाव आली. दरम्यानच्या काळात आपण पाहतोय दुसऱ्या षटकाच्या समाप्तीची घोषणा मैदानाच्या आतमध्ये झाली आणि 1 गड्याच्या मोबदल्यात आपण पाहतोय अक्कलकोट ग्रुप प्रथम बॅटिंग करताना 18 धावा धावफलकावर जरूर लागलेल्या आहेत. मेहता साहेब यांचं देखील आगमन या ठिकाणी होतं. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. विनंती करेल आपण आस्त नसतवा आपण ओमकार मोहिते आपण ओमकार मोहिरे हे देखील या ठिकाणी उपस्थित झालेत. आपलं देखील हार्दिक स्वागत. 2 षटकामध्ये 1 गड्याच्या मोबदल्यात 18 धावा धावफलकावर. आयुष्यात तुम्हाला धक्के भेटतील. आयुष्यात तुम्हाला दुःखद प्रसंगाला सामोरं जायला लागेल. त्याहीपेक्षा मैदानात सुद्धा धक्के भेटतील परंतु या धक्क्यांना सावरून जो पुढे जातो तो आयुष्यात यशस्वी होतो. आणि हो मैदानातल्या धक्क्यांना सुद्धा सावरून जो पुढे जातो कामगिरी उंचावतो तो खऱ्या अर्थाने यशस्वी विजेता सगळं काही होऊ शकतं आणि तेच करण्याचा प्रयत्न दोन्ही बाजूला होत आहे. यश आणि अपयश ऊन आणि सावली या सगळ्यांचा खेळ म्हणजे तुमच्या आमच्या आवडीचा क्रिकेट. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय षटक क्रमांक 3 पुन्हा एकदा मार्गस्थ होतंय.
याही वेळेला पुन्हा फटका फसलाय आणि आता राजा यांना जीवनदान मिळणार नाही. मगाशी जीवनदान भेटलं, आता पकडला जातोय झेल. राजाचा खेळ खल्लास. आहे या सत्रातील पहिलं षटक घेऊन आलं आणि पहिल्या षटकामध्ये त्यांनी संदेश करणाऱ्यांना डगआउटचा रस्ता दाखवला आणि तदनंतर मात्र आपण पाहतोय तिसरं षटक कर्णधाराने यासिन धामणकरलाच दिलं आणि या तिसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवर पुन्हा एकदा मोठा गडी बाद केला. राजा घाडगे यांना माघारी परतलं. खूप चांगली सुंदर आणि त्याहीपेक्षा नेत्रदीपक कामगिरी सध्याच्या घडीला आपण पाहतोय गोलंदाज करत आहेत यासिन धामणकर. मैदानाच्या आतमध्ये 2 गड्यांच्या मोबदल्यात आपण पाहतोय तिसरं षटक मार्गस्थ असताना पहिला चेंडू झाला आणि तब्बल 18 धावा धावफलकावर जरूर लागलेल्या आहेत. पुन्हा एकदा यासिन धामणकर येतील आणि पूर्णपणे फिल्डिंगची जमावट आता मात्र सज्ज आणि सुसज्ज करत आहेत. नवीन बॅटर अक्षय घाडगे. याही वेळेला अक्षयच्या खूप लांब ठेवला आणि आपण पाहतोय अवे फ्रॉम द बॉडी. अक्षयने मात्र फुटवर्क केला नाही आणि तिकडनंच चेंडू खेळण्याचा कयास होता. मागे निघून जातोय आणि डॉट बॉलची सांगता होते. यासिन धामणकर आज मात्र खऱ्या अर्थाने दमखम दाखवतायत. एक महत्त्वपूर्ण लढत आहे आपल्या संघाला आणि दोन्ही बाजूला हे वेगळं सांगणं गरजेचं नाही. डू ऑर डाय असणार आहे लढाई. या लढाईत तुम्हाला आज सर्वातला बेस्ट ऑफ बेस्ट द्यावं लागेल आपले एफर्ट. याही वेळेला फटका फसलाय अक्षय यांचा आणि चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतील. पकडला जातोय झेल. आणखीन एक विकेटचं होतंय पतन. इनहॅट 4 नंबरवर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय योगेश कर्नाळे. आता मात्र आपण पाहतोय पहिल्या डावात जशी अक्कलकोट ग्रुपची अवस्था झाली होती अवस्था पुन्हा एकदा होऊ नये. कारण आपण पाहतोय मिडल ऑर्डर संदेश करणारे ज्यांनी टॉस बॉक्समध्ये चर्चा केली तेव्हा सांगितलं की मिडल ऑर्डर थोडीशी का होईना आमची कमकुवत ठरली म्हणून तो सामना आम्ही गंपवला. पुन्हा एकदा तीच जबाबदारी आता या मिडल ऑर्डरला घ्यावी लागेल. दरम्यानच्या काळात स्लिपमध्ये चेंडू टोळवला. तिकडनं मात्र आपण पाहतोय योगेश कर्नाळे यांनी एक सिंगल घेतली चिकी सिंगल आणि 1 धावेने धावफलक पुढे नेलाय. आपण पाहू शकता 19 धावा मैदानाच्या आतमध्ये 3 गड्यांच्या मोबदल्यात. षटक क्रमांक 3 मार्गस्थ असताना आज मात्र चांगली कामगिरी करत आहेत KNCC पलची संघाचे नक्कीच गोलंदाज ज्यांनी नक्कीच पराभवाची कडू गोळी सुद्धा चाकलेली आहे आणि पुन्हा एकदा विजयाच्या नक्कीच यशाच्या मार्गावर ते मार्गस्थ होत आहे. आणि ह्या दोन्ही संघाचं मागील काळातलं प्रदर्शन पाहिलं गेलं तर पराजय आणि विजय यांच्यामधला नक्कीच डाव त्यांच्या मध्ये चालू जरूर आहे. सध्याच्या घडीला आपण पाहतोय स्ट्राईक एंडला आहेत आता संकेत मोरे. आपण पाहतोय पुन्हा एकदा संकेत यांच्याकडे लक्ष असेल. अक्कलकोट ग्रुप आपण पाहतोय आता धावा त्यांच्यावर जबाबदारी आलेली आहे. तिसरे षटक आहे यासिन यांचं तर संकेत मोरे स्ट्राईक एंडला आहेत. हो वळून जागा बनवली आणि तिकडे क्षेत्ररक्षक पण आहेत. स्वतःला झोकून दिलं. प्रयत्न 100% चांगले केले परंतु उशिरा आले कॅचवर आणि हो कॅच सुद्धा होऊ शकला नाही. संकेतच्या माध्यमातून तिकडे 2 धावा जरूर अर्जित केल्या गेल्या आणि या दुहेरी धावेनी धावफलक जाऊन पोहोचलाय. आपण पाहू शकता 21 वर. कॅच होती संधी होती आणि या संधीचं सोनं जरूर करू शकले नाही आणि आपण पाहतोय मैदानात त्या गोष्टीची चर्चा सुद्धा आहे.
कारण अशा प्रकारच्या झेल आणि त्याही महत्त्वपूर्ण लढतीत सुटता कामं नये. आणि मी मगाशी म्हटल्याप्रमाणे प्रत्येकाने 100% एफर्ट द्यावं लागेल, मग ते गोलंदाज असो किंबहुना फलंदाज असो. त्याहीपेक्षा क्षेत्ररक्षकांनी तर त्याहून एक वेगळ्या उंचीवर आज कामगिरी करणं गरजेचं आहे. कारण हे PTPL पर्व 4चं स्वप्न तुम्हाला पुढे न्यायचं असेल, हे मार्गस्थ व्हायचं असेल पुढच्या प्रवासाला, तर हा सामना मित्रांनो खूप महत्त्वाचा आहे. पुन्हा एकदा संकेत मोरे आहेत तिकडे, तर यासिन दामणकर पुन्हा एकदा सज्ज आहेत. याही वेळेला शेवटच्या क्षणाला फटक्याची बदल केली आणि तिकडे मात्र पॉईंटच्या दिशेने चेंडू टोलवला, परंतु आक्रमक क्षेत्ररक्षक लावला होता तिकडे आणि सिंगल वाचवण्याचे काम ज्या क्षेत्ररक्षकावर दिलं त्यांनी 100% काम सोपवलेलं काम पूर्ण केलेलं आहे. 3 षटकांचा खेळ झालेला आहे आणि आपण पाहू शकता 3 गड्यांच्या मोबदल्यात 21 धावा धावफलकावर येईल पुढचं षटक. तोपर्यंत DJ संदेजी कासार यांना मात्र आपण थोड्याच वेळामध्ये ते गिफ्ट हॅम्पर आपण देणार आहोत. पहिल्या भाग्यवान विजेत्यासाठी आपण टी शर्ट देतोय, दुसऱ्या भाग्यवान विजेत्यासाठी कॅप आहे, परंतु सर्वाधिक महत्वाची गोष्ट तिसरा भाग्यवान विजेता जो राहील त्याला रिस्ट वॉच आपण देणार आहोत. या स्पर्धेच्या माध्यमातून रिस्ट वॉच देण्यात येईल. अर्थात आत्ताच आपली नावं लवकरात लवकर आपण त्या लिंकवरती आपण टाईप करा, आपलं नाव टाका, आपला मोबाईल नंबर टाका, आपल्या गावाचं नाव टाका आणि PTPL बद्दल तुमचं मत काय आहे, PTPLचं आयोजन तुम्हाला कसं वाटतंय, PTPL तुम्हाला कशी वाटते हे तिथे आवर्जून तुम्ही मेन्शन करा आणि तुमच्या नावाची एक चिठ्ठी काढली जाईल. अर्थात पहिले नंबर्स येतील ज्या क्रमांकाचे, त्या नंबर्समध्ये तुम्ही जर का भाग्यवान विजेते असाल तर तुम्हाला दिली जाईल एक टी शर्ट ज्याचे विजेते आपण दिलेले आहेत, तदनंतर कॅप आणि तदनंतर रिस्ट वॉच असे 3 पारितोषिक आहेत. थँक्यू. दरम्यानच्या काळात आपण पाहतोय पूर्वार्धाचा अर्धा खेळ झालेला आहे. 3 षटकामध्ये अक्कलकोट ग्रुप 3 गड्यांच्या मोबदल्यात 21 धावा धावफलकावर, जिथे आपण पाहतोय व्यासपीठावर पोलीस दलात कार्यरत असणारे आणि क्रिकेट खेळताना आणि क्रिकेटवर प्रेम करणारे नारायणजी दराडे साहेब आणि अक्काजी कोळे साहेब यांचं सुद्धा मगाशी आगमन झालं आणि नक्कीच याही क्रीडा स्पर्धेचा ते सुद्धा आनंद घेत आहेत. खऱ्या अर्थाने प्रत्येकाला वेड लावणारी, प्रत्येकाला हवीशी, त्याहीपेक्षा प्रत्येकाला या मैदानात किंबहुना tenniscricket.in ला जोडून बांधून ठेवणारी क्रीडा स्पर्धा अर्थात PTPL पर्व 4. आणि या पहिल्या 4थीची पहिली रजनी मात्र आपण पाहतोय खूप सुपर डुपर हिट होत आहे. सध्याच्या घडीला मैदानातली कहाणी अशी आहे की अक्कलकोट ग्रुप प्रथम बॅटिंग करताना 3 गडी बाद झालेले आहेत, ज्यामध्ये 2 मोठे मोरे जरूर त्यांचे डगआउटला गेलेले आहेत आणि 3 षटकामध्ये 21 धावा धावफलकावर अडचणीत आहे मंगेशजी बेलोशी आणि ओमकारजी घाटगे यांचा संघ. परंतु याही अडचणीला एखादं उत्तर असेल, कारण अंधार म्हटला की त्या अंधाराला जर घालवायचा असेल तर एखादा छोटा दिवा पेटवावा लागेल, प्रकाश आणावा लागेल आणि तो प्रकाश, तो दिवा कोण पेटवणार? पडलेला प्रश्न जरूर आहे. संकेत मोरे सध्याच्या घडीला आहेत आणि योगेश कर्नाळे हे 2 फलंदाज मैदानात आहेत जरूर आणि हो त्यांच्याकडे ती क्षमता सुद्धा आहे. कारण आपण पाहतोय संधी त्यांनाच भेटतं ज्यांच्याकडे क्षमता असते. आपण पाहतोय आघाडीचे फलंदाज बाद झाले, आता संधी तुमच्याकडे आहे. आपण जाऊया, गोलंदाजी मार्कवर आलेत, अकीब दाखल झालेले आहेत, ज्यांनी पुन्हा एकदा दुसरा गोलंदाज पुन्हा एकदा दुसऱ्यांदा वापरला जातोय. याही वेळेला आपण पाहतोय बॅट ऑफ द मिडल घेतला, तिकडे क्षेत्ररक्षक आहेत, पुन्हा एकदा चुकी केली आणि नुसती चुकी नाही तर या चुकीला 4 धावेची सजा सुद्धा आली. येतोय चौकार. विनयजी दीक्षित साहेब अर्थात छोटूजी दीक्षित साहेब यांचं आगमन होतं. काही वेळापूर्वी त्यांचे चिरंजीव तुम्ही या व्यासपीठावरती पाहत होता, जे आनंद घेत होते या स्पर्धेचा. मागील बॉलवर चौकार आला आणि तदनंतर अकीब यांचा हा चेंडू उजव्या एष्टीच्या बाहेर आणि त्या जाणाऱ्या चेंडूला पंचांनी ऑल्डफिन पंचांनी नंतर वाईट दिलाय आणि हो याला सुद्धा
तिसऱ्या पंतांची मागणी सुद्धा केलेली आहे. DRAचा कॉल आलेला आहे आणि तिकडनं हा निर्णय तपासला जाईल. आपण आहोत छत्रपती शिवाजी महाराज क्रीडानगरीमध्ये, जिथे पोलादपूरचा सर्वात मोठा क्रीडा स्पर्धेचा सण चालू आहे. क्रिकेट हा खेळ आज मात्र एक उंचीवर जाऊन पोहोचलाय पोलादपूरचा. तर ऑनफिल्ड पंचांचा निर्णय वाईड आणि टीव्ही अंपायरचा सुद्धा वाईड आहे. आणि हो, हा वाईड आहे. आपण पाहतोय उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर जाणाऱ्या चेंडूला टीव्ही अंपायरने सुद्धा पाहिलं गेलं आणि निर्णय सुद्धा दिलेला आहे. एकेरी धाव आली आणि एकेरी धावेने धावफलक आपण पाहतोय 26 वर जाऊन पोहोचलेला आहे, जिथे आपण पाहतोय अकीब वलिले यांचा षटक क्रमांक 4 मार्गस्थ आहे. जिथे आपण पाहतोय योगेश कर्नाळे एक चौकार आला, तदनंतर एक वाईड आला आणि धावांची गती राखण्याचं सध्याच्या घडीला ते काम करत आहेत. आणि हो, आता नाही तर कधी नाही हे वाक्य तुमच्या कानावर पडणं गरजेचं आहे. ओहो, क्या बात आहे. सुंदर गोलंदाजी केली, गुडलेन स्पॉटवर टाकला, तिकडनं मात्र हलकासा आतमध्ये घेतला, उंची सुद्धा दिली. बाकीचं काम यष्टिरक्षकाने आपल्या तऱ्हेने खूप सुंदर केलेलं आहे. बघता बघता डॉट बॉल आला आणि हो, या डॉट बॉल नंतर पुन्हा एकदा अकीब वलिले आपल्या गोलंदाजीवर सज्ज सुद्धा असतील. एक डॉट बॉल आला की नक्कीच थोडेसे का होईना खांदे उंचवतात गोलंदाजाचे आणि त्या आत्मविश्वासाने पुन्हा एकदा पुढच्या चेंडूसाठी तो मार्गस्थ सुद्धा होतो. खोलात टाकला चेंडू, त्याला मात्र आपण पाहतोय उचलून फेकून दिला काऊ कॉर्नरच्या दिशेने. दूरवरून क्षेत्ररक्षक आलं आणि बघता बघता दुसरी सुद्धा आपण पाहतोय पूर्ण केली धाव. याही वेळेला 2 धावा आल्या आणि या 2 धावेने धावफलक जाऊन पोहोचलाय. आपण पाहतोय धावफलकावर 28 3 गड्यांच्या मोबदल्यात. जिथे प्रथम बॅटिंग करताना अक्कलकोट ग्रुप मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय पहिली रजनी. आणि हो, ही पहिली रजनी आज मात्र इथल्या खेळाडूने आणि इथल्या खऱ्या अर्थाने व्यवस्थापकाने खूप सुपर डुपर हिट केलेली आहे. मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा 28 धावा धावफलकावर योगेश कर्नाळे अजून सुद्धा बॅटिंगसाठी नक्कीच सज्ज आहेत. आणि आज मात्र बॅटिंग करतील का तिकडे अकीब वलिले. याही वेळेला काहीतरी वेगळा करण्याचा प्रयत्न, बॅटर पासून लांब ठेवण्याचा प्रयत्न करतायत आणि उजव्या यष्टीच्या पलीकडे भरकटत आहेत. आणि याही नक्कीच चेंडूला अवांतरची घोषणा केली जाते. वाईट आलाय आणि वाईटने धावफलक 29 वर जाऊन पोहोचलेला आहे. आपण पाहू शकता नंदू मांडे आणि संदीप माने हे 2 पंच सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये ऑनफिल्ड पंचांच्या भूमिकेत जरूर आहे. ज्यांनी 3 पर्वाला एक वेगळ्या उंचीवर नेण्याची कामगिरी केली, त्या पॅनल मधले हेच पंच 4थ्या पर्वात सुद्धा आपली कामगिरी जरूर करत आहेत. ओहो, अकीब वलिले सगळं काही सर्व काही चांगलं होतं, परंतु दिशाहीन गोलंदाजी, ही गोलंदाजी नक्कीच तुम्हाला मारक ठरणार आहे. कारण PTPL पर्व 4 आहे, महत्त्वपूर्ण लढत आहे आणि अवांतर धावा म्हणजे समोरच्या संघाला बहाल केलेली कामगिरी आहे. किंबहुना एक धावेचं खूप मोल आहे या क्रीडा स्पर्धेला आणि म्हणूनच की काय प्रत्येक सामना रोमांच सुद्धा होत आहे. आपण पाहू शकता 3 गड्यांच्या मोबदल्यात 30 धावा धावफलकावर आलेल्या आहेत आणि षटक क्रमांक 4 अकीब वलिलेच पुन्हा एकदा मार्गस्थ होतोय. जिथे आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये योगेश कर्नाळे नक्कीच दाखल झालेले आहेत पुढचं चेंडू खेळण्यासाठी. फुलटॉस होता, त्याला नक्कीच खाली क्षेत्रामध्ये टोळवलाय. चेंडू 1 बाउन्स सीमारेखा पार करतोय, येतोय चौकार. आला चौकार आणि धावफलक सुद्धा एक मोठी मजल मारतोय. चेंडू पूर्वा सर, चेंडू घ्या, हा जरा फेका. संदीप सर, चेंडू एक चौकार आला आणि तब्बल 34 धावा धावफलकावर अकीब वलिले यांचं षटक क्रमांक 4 सध्याच्या घडीला चालू आहे आणि चांगली बॅटिंग करत आहे अक्कलकोट ग्रुपसाठी. आणि ही बॅटिंग होणं गरजेचं आहे. जिंको आणि हारो यापेक्षा आज मात्र प्रत्येकाचं प्रदर्शन खूप महत्त्वाचं आहे. आणि आमचे प्रेक्षक जे लाडके आलेत किंबहुना tenniscricket.in च्या माध्यमातून जे यूट्यूबला जोडलेले आहेत, त्यांना फक्त आणि फक्त पोलादपूरचं एक चांगलं दर्जेदार आणि चांगलं क्रिकेट पाहायचं आहे. आणि म्हणूनच की काय प्रत्येकाचं प्रदर्शन आज अधोरेखित करण्यासारखं असणार आहे. आपण पाहतोय एका बाजूला
KNCC पलचिन संघ गोलंदाजी करताना, तर अक्कलकोट ग्रुप मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करताना दिसत आहे. चौथं षटक आपण पाहतोय सध्याच्या घडीला थोडंसं का होईना थांबलेलं आहे आणि धावफलकावर 34 धावा धावफलकावर जरूर लागलेल्या आहेत. 3 गड्यांच्या बदल्यात पुन्हा एकदा थोडीशी विश्रांती आली, मध्ये चेंडू गहाळ झाला आणि तदनंतर तर आमचे लाडके प्रेक्षक आहेत त्यांना विनंती आहे, तुमच्याकडे पलीकडे सीमारेखा पलीकडे चेंडू तुमच्या जवळ असेल तर नक्कीच द्या आणून आम्हाला, कारण ही क्रीडा स्पर्धा तुमची आमची पोलादपूर वासियांची सर्वांची आहे. आणि इथे फटका फसलाय आणि हो फलंदाज सुद्धा फसलाय. आणखीन एक विकेटचं होतंय, चौथ्या विकेटचं पतन. च्या आतमध्ये पाहिली अडचणीत संघ होता, परंतु अडचणीतला मार्ग काढण्याचा नक्कीच एक नियमित प्रयत्न केला योगेश कर्नाळे यांनी, परंतु सध्याच्या घडीला 11 धावांवर बाद होत आहे. 4 गड्यांच्या मोबदल्यात आपण पाहू शकता 34 धावा पुन्हा एकदा षटक क्रमांक 4 मार्गस्थ होते. नवीन बॅटर आपण पाहू शकता मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत, तर तिकडे 4थ्या षटकाला पुन्हा एकदा अकीब वलिले आपल्या 4थ्या षटकाला अंजाम देतील. शैलेश दाखल होत आहेत. नवीन बॅटर शैलेश नवीन बॅटर दाखल होत आहेत. 4 गडी बाद झालेत आणि 34 धावा सध्याच्या घडीला. ओहो, याही वेळेला लेग स्टंपच्या बाहेर टाकला चेंडू. पंच सर आमच्याकडे वळतायत. अकीब वळिले आपण पाहतोय सातत्यपूर्ण अशा प्रकारची गोलंदाजी करतायत. 1 धावेने धावफलक अक्कलकोट ग्रुपचा पुढे जातोय. दरम्यानच्या काळात आपण पाहतोय 35 धावा धावफलकावर. अकीब वळिले काय करतायत तर एक वेगळं व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न, आणि गोलंदाजीने ते करणं गरजेचं आहे, परंतु इतके प्रयोग करू नये की अवांतर धावा जरूर येतील. याही वेळेला समोर सरकवून आले, परंतु फुटवर्क तेवढा नव्हता आणि चेंडूपर्यंत पोचता पोचता मात्र एकीचं रूपांतर दुहेरीत करण्याच्या प्रयत्नात मात्र बाद होता येत. आणखीन एक विकेटचं पतन होते. आज मात्र आपण पाहतोय शैलेश गेले आणि एक फटका सजवला आणि दुसऱ्या धावाच्या प्रयत्नात रनआउटच्या स्वरूपात बाद होत आहेत. आपण टॉस करणार आहोत. दादा अँड कंपनी वावे आणि राज दर्पण 11 दोन्ही टीमचे कॅप्टन या चला त्वरित आपण टॉस करणार आहोत. आपण आदरणीय विनयजी दीक्षित साहेब यांच्या शुभ हस्ते पुढच्या मॅचचा टॉस करणार आहोत. दादा अँड कंपनी वावे आणि राज दर्पण 11 दोन्ही टीमचे कॅप्टन आणि तथा संघ मालक आपण दोन्ही संघांचे कर्णधार आणि तथा संघ मालक आपण संघाच्या कर्णधाराच्या सोबत या कारण आपला मान सन्मान आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून करणार आहोत. दादा अँड कंपनी वावे टीमचे कॅप्टन अँड ओनर तथा राज दर्पण 11 टीमचे कॅप्टन अँड ओनर आपण त्वरित या थोड्याच वेळामध्ये टॉस आणि प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपला सन्मान करण्यात येईल. थँक्यू. 4 षटकामध्ये 5 गड्यांच्या मोबदल्यात आपण पाहू शकता 36 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत, जिथे अक्कलकोट ग्रुप बॅटिंग करताना नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. आपण पाहू शकता मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ झालेत आणि केतन पवार ज्यांनी नक्कीच ही खेळपट्टी ही विकेट बनवली आणि त्या विकेटवर स्वतः कसे खेळतायत, चेंडूचा किती अंदाज घेतायत, ही त्यांची सुद्धा सत्व परीक्षा आहे केतन पवारची. तर गोलंदाजीसाठी आपण पाहतोय 5व्या षटकासाठी येत आहेत शैलेश केसरकर. जादुई गोलंदाज आहेत, फिरकीपट्टू आहेत ते, आणि ते शैलेश केसरकर आता मात्र केतन पवार यांच्यासाठी
गोलंदाजी करतील. पहिला चेंडू रिव्हर्स स्विच हिट केला आणि तिकडनं सांगितलंय की ही खेळपट्टी माझी आहे, हिची अनुभव सुद्धा मला आहे आणि येतोय चौकार, 4 धावा. बॅटमधून आलाय चौकार आणि तब्बल 40 धावा धापलकावर पुन्हा एकदा आपण पाहतोय शैलेश केसरकर मार्गस्थ करतील 5वं षटक. याही वेळेला फुलटॉस होता, बॅटवर नीटचा आला नाही, खराब क्षेत्ररक्षण पाहायला भेटलं. तिकडनं मात्र दूरवरून क्षेत्ररक्षक आले आणि शैलेश यांना एकेरी धावेवर समाधान मानवलं. 41 धावा धापलकावर लागलेल्या आहेत. सध्याच्या घडीला आपण पाहतोय थोडेसे का होईना अक्कलकोट ग्रुप इथे मात्र अडचणीत आहेत. मोठे पटके येत नाही आणि त्याही पलीकडे बॅटर त्यांचा कोण एखादा अँकर रोल घेत नाही. दरम्यानच्या काळात आपण पाहू शकता याही वेळेला एक धाव आली आणि एकेरी धावेने धापलक 42 वर जाऊन पोहोचलेला आहे. षटक क्रमांक आपण पाहतोय 5वा आहे शैलेश केसरकर यांचं, जिथे आपण पाहतोय केतन पवार पुन्हा एकदा सज्ज आहेत. एक चौकार आला त्यांच्या बॅटमधून आणि पुन्हा एकदा तोच प्रयत्न, एकदा यशस्वी झाले, पुन्हा एकदा त्याच फटक्याच्या शोधात गेले, परंतु यावेळी अपयशी झाले आणि चेंडू बघता बघता मागे निघून जातोय. डॉट बॉलची संगता येते आणि शैलेश केसरकर मात्र आपल्या भात्यातील एक चांगला चेंडू जरूर टाकतायत. आतापर्यंत 4 चेंडू हाताळले आणि 6 धावा खर्च केल्यात या षटकामध्ये शैलेश केसरकरने. तर तिकडे केतन पवार आपण पाहतोय एक मोठा फटका आला त्यांच्या बॅटमधून. सातत्यपूर्ण नक्कीच या मैदानाशी किंवा या खेळपट्टीशी ते खूप जवळचं नातं सांगून आहेत, परंतु आज त्यांना बॅटिंग सुद्धा करायची आहे. याही वेळेला केतन मोठा प्रयत्न फटका मारण्याचा प्रयत्न करतात, गरकन गिरकी घेत आहेत, परंतु तिकडे शैलेश केसरकर पण कमी नाही. त्यांनी मात्र या केतनची फिरकी सुद्धा घेतलेली आहे. मागे निघून जातोय, पुन्हा एकदा डॉट बॉलची सांगता होते आणि आणखीन एक बॉल आपण पाहतोय KNCC पलची संघाला चांगला संबोधला जाईल. याही वेळेला फुलटॉस होता, मिड विकेटच्या दिशेने मारलाय. तिकडे क्षेत्ररक्षक आहेत आणि पहिल्या प्रयत्नात अडवलाय देखील आणि इथे एक फास्ट ओव्हर आपण पाहतोय, खूप कमी धावसंख्येची ओव्हर इथे मात्र शैलेश केसरकर यांनी हाताळली. 5 षटकांचा खेळ झालाय आणि धावफलकावर आपण पाहतोय 43 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात इथे मात्र आपण पाहतोय अक्कलकोट ग्रुपची जरूर आहे. आणि 5 गडी अक्कलकोट ग्रुपच्या झालेल्या आहेत. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय आमचे लाडके प्रेक्षक जे आलेले आहेत, आपल्या सर्वांचं आयोजकांच्या मार्फत हार्दिक स्वागत आहे. आपण ही क्रीडा स्पर्धा नक्कीच आनंद घ्या, परंतु बाउंड्री लाईनच्या पलीकडे जेव्हा तुमच्या दिशेने चेंडू येईल तो नक्कीच मैदानाच्या आतमध्ये सुद्धा जरूर द्या. ही पोलादपूरची क्रीडा स्पर्धा आहे आणि अखंड पोलादपूरला एकत्र करून प्रेमाचं नातं सांगणारी ही क्रीडा स्पर्धा मैदानाच्या आतमध्ये 4थ्या पर्वात आज पहिल्या रजनीमध्ये जरूर आहे. आपण जाऊया मैदानाच्या आतमध्ये, जिथे शेवटचं अंतिम आणि स्लॉग ओव्हर जरूर येईल. या सत्रातील पूर्वार्धातील शेवटचं षटक 43 धावा धावफलकावर आलेले आहेत. 5 गडी बाद झालेत आणि इथून पुन्हा केतन बॅटिंगसाठी तयार आहेत. तर गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता गोलंदाज ओ मोरे आता दाखल झालेले आहेत शेवटच्या षटकासाठी. पहिला चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर वाईड व्यवहार करण्याचा प्रयत्न झाला आणि तिकडनं मात्र पंच सरांनी कळवला की हा वाईड आहे. अवांतर धाव येईल आणि या अवांतर धावेने धावफलक आपण पाहतोय 44 वर जाऊन पोहोचलेला आहे. एक महत्त्वपूर्ण लढत सगळ्यांना नक्कीच जे क्रिकेट टेनिस.in क्रिकेटला आमच्याशी जोडलेत त्यांना नक्कीच उशिरा आले जोडलेल्या प्रेक्षकांना सांगतो, एक महत्त्वपूर्ण लढत आहे, डू ऑर डायची लढत आहे. इथून जिंकला तर प्रवास पुढे चालू राहील आणि म्हणूनच की काय करो या मोरची परिस्थिती जरूर आहे. 44 धावा धावफलकावर षटक क्रमांक शेवटचं मार्गस्थ होतोय. स्लॉग ओव्हर ओ मोरेच्या माध्यमातून हे षटक हाताळलं जाईल पलचिलच्या माध्यमातून. तर तिकडे आपण पाहतोय केतन पवार आहेत. याही वेळेला बॅटची कडा घेतली, यष्टिरक्षकांनी कोणतीही चुकी केली नाही आणि केतन पवार आपण पाहतोय क्वाड बिहाइंडच्या स्वरूपात बाद झाले आणि 6वी विकेट मैदानाच्या बाहेर मार्गस्थ होते अक्कलकोट ग्रुपची.
बाद जरूर झालेत, परंतु खेळपट्टी लाजबाब बनवलीत. 113 सुद्धा या मैदानाने पाहिला, अर्धशतक सुद्धा पाहिलं आणि हो एक निर्धाव षटक सुद्धा पाहिलं. म्हणजे काय, गोलंदाज आणि फलंदाजाला नक्की संधी देणारी ही खेळपट्टी नक्कीच आहे नैसर्गिक मातीची. आपण पाहतोय 44 वर 6 धाव 6 गडी बाद झाले आणि पुन्हा एकदा अक्कलकोट संघाचे मैदानाच्या आतमध्ये नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जरूर दाखल झाले आहे. विनोद जाधव यांच्यामार्फत बॅटिंग सजवली जाईल. यश आपण पाहतोय ओ मोरे तिकडे शेवटच्या षटकाला अंजाम देताना 44 धावा 6 गडी बाद झालेत आणि सध्याची कहाणी हीच आहे आता. हो याही वेळेला शरीरापासून लांब ठेवला, अवे फ्रॉम द बॉडी. तिकडे मात्र आपण पाहतोय फेकण्याचा प्रयत्न सुद्धा झाला यष्टिरक्षकाचा, परंतु चांगलं तिकडं बॅकअप होतं आणि धाव सुद्धा आली नाही. खूप चांगला चेंडू ओम मोरे यांचा पाहायला गेला, उजव्या यष्टीच्या बाहेर शरीरापासून लांब खेळवला आणि सध्याच्या घडीला आपण पाहतोय टेनिस क्रिकेटमध्ये भले भले गोलंदाज या प्रकारची रणनीती आखली जाते की कुठे तरी आपण बॅट्समनच्या पासून थोडासा का होईना लांब चेंडू ठेवला तर नक्कीच कमीच्या धावसंख्या येता येत, परंतु त्याही चेंडूला हल्ली शफल होऊन मारण्याचा एक वेगळा टान्स आला आणि त्याही चेंडूला उत्तर सध्याच्या घडीला टेनिस क्रिकेटमध्ये आलेलं आहे. याही वेळेला खडे खडे करण्याचा प्रयत्न यष्टिरक्षक झेलवर आले तिकडे, परंतु झेल सुद्धा होऊ शकला नाही. बघता बघता एक धाव आली या चेंडूवर आणि एकेरी धावेने 45 धावा धावफलकावर ओम मोरे यांचं षटक क्रमांक शेवटचं मार्गस्थ होतंय. पहिलं सत्र मैदानाच्या आतमध्ये चालू आहे, जिथे आपण पाहतोय पलचिन संघ KNC पलचिन संघ मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करताना गोलंदाजी करताना आणि नक्कीच अक्कलकोट ग्रुप बॅटिंग करताना थोड्याशा अडचणीत आहेत, किंबहुना कमीची धावसंख्या आहे, परंतु याही पलीकडे लढावं लागेल, झगडावं लागेल. कारण क्रिकेटच्या पटलावर विजयाची तुम्हाला शाश्वती देणारी धावसंख्या नाही. कित्येक अशा सामने तुम्ही आम्ही पाहिलेले आहेत. याही वेळेला डान्सिंग डाऊन आले बॅटर, परंतु बॅटवर नीटसा आला नाही. ओम तिकडनं येता येत आणि यष्टिरक्षकाच्या दिशेने चेंडू ढकलता येत. तद्वरच्या काळात मात्र एक धाव आली. एकेरी धावीन धावफलक जाऊन पोहोचलेला आहे 46 धावा धावफलकावर. थोडीशी कमी धावसंख्या आहे या मैदानाला, परंतु आपण पाहतोय गोलंदाज सुद्धा कारनामे करू शकतायत. आणि हो पहिल्या सत्रात गोलंदाजानेच बोलबाला होता, तर दुसऱ्या सत्रात का असू शकत नाही याही प्रश्नाकडे तुमचं आमचं लक्ष वेधून घेतोय. परंतु जाऊया ओम यांचा पुढचा चेंडू असेल या षटकातील शेवटच्या. याही वेळेला खोलात टाकला, डान्सिंग डाऊन विकेट आले आणि बघता बघता हाही चेंडू निर्धाव गेला आणि या निर्धाव चेंडू नंतर आपण पाहतोय हे सत्र सुद्धा समाप्त झालेले आहे. या सत्राचं आपण पाहिलं गेलं तर गोलंदाजाचा बोलबाला होता. प्रत्येक गोलंदाजीने आज इकॉनॉमी गोलंदाजी केली आपण पाहतोय KNCC पलचिन संघाने. आणि म्हणूनच की काय आपण पाहतोय पहिल्या सत्रामध्ये 46 धावावर दरम्यान एक चेंडू आहे, एक चेंडू अजून सुद्धा आहे आणि या एक चेंडू नंतर पुन्हा एकदा एक चेंडूसाठी नक्कीच खेळ थांबलेला आहे. 46 झालेला आहेत. अजून एक चेंडू बरंच काही देऊन जाईल अक्कलकोट ग्रुपला. थोडेसे निराशाजनक आहेत अक्कलकोट ग्रुपचे पाठीराखे, परंतु एखादा मोठा षटकार आला तर पुन्हा एकदा एक दमखम दाखवणारा फटका आला तर जास्तीची धावसंख्या येईल. आणि तुम्हाला आम्हाला माहिती आहे की क्रिकेटच्या पटलावर एखादा मोठा फटका येतो, मोठी धावसंख्या रचली जाते आणि येणाऱ्या काळात त्याच धावसंख्या खूप मोलाच्या किंबहुना किमतीच्या असतात आणि त्या किमतीची धाव आता या एक चेंडूवर येईल का? एक चेंडू शेष आहे आणि या एक चेंडूवर किती मोठा प्रहार करणार किंबहुना आपण पाहतोय ओम मोरे याही चेंडूवर आपली दमखम दाखवणार. मागील चेंडूवर खूप चांगली दमखम दाखवली, डॉट बॉल आला, विकेट सुद्धा आली, परंतु त्याही पलीकडे अजून एक चेंडू बाकी आहे. थोडासा शांत चाललेला आहे. प्रेक्षक सुद्धा शांतपणे या क्रिकेटचा आनंद घेत आहेत, कारण मैदानाच्या आतमध्ये टेन्शन भरा सामना आहे आणि या टेन्शनला दूर करणारा एखादा फटका येईल का, की ओम याही वेळेला एक चांगली गोलंदाजी करून मैदानाच्या आतमध्ये हा पहिला सत्र जिथे संपण्याची तुम्ही आम्ही वाट पाहत आहोत तो संपतोय का? ओहो याही वेळेला चेंडू वाया गेलाय, उजव्या यष्टीच्या बाहेर, काहीच करू शकले नाही. आणि मगाची कहाणी जी एक चेंडू नंतर अगोदरची कहाणी होती तीच कहाणी जरूर राहिली. डॉट बॉल आलाय, पहिलं सत्र जरूर संपलेलं आहे. 7 गड्यांच्या बदल्यात 46 धावा धावफलकावर जरूर लागलेल्या आहेत. अक्कलकोट ग्रुपच्या येणाऱ्या काळात KNCC पलचिन संघाला याही वेळेला 47 धावांचा पाठलाग करायचा आहे.
या 47 धावांचा पाठलाग कशा प्रकारे होईल, कशा प्रकारे सामना रंगेल, त्याही पलीकडे पुढच्या सामन्याची सुद्धा टॉस सुद्धा होईल. इम्पॉर्टंट राहतो. एखाद्या स्पर्धेमध्ये आपण पहिली मॅच खेळत असतो, ती प्रीमियर लीगची आणि ती घरच्या मैदानावरती, किती इम्पॉर्टंट होता टॉस तुमच्यासाठी? सर टॉस तर खूप महत्त्वाचा होता, कारण समोरची टीम पण खूप स्ट्रॉंग आहे. तर आम्ही क्षेत्ररक्षण घेण्याचा ठरवू आणि कमीत कमी धावामध्ये त्यांना रोखण्याचा आमचा खूप प्रयत्न राहील. संघाचा समतोल कसा बांधलाय, किंवा संघ बांधणी कशी झाली आहे? ॲज अ कॅप्टन म्हणून तुम्हाला जे चॉईस प्लेअर हवे होते ते मिळालेत का? मी पहिले प्रथमतः आमचे जे संघ मालक आहे दर्पणजी दरेकर, मी त्यांचं मनापासून आभार मानतो की त्यांनी मला एक कप्तान एक चांगली संधी दिली. त्याचं परत एकदा मनापासून धन्यवाद. सर हे तर झालेलं आहे, बॅलन्स टीम आहे, प्रयत्न राहील विन होण्यासाठी. सर स्पर्धा मैदानाच्या आतमध्ये जी काही आपण पाहिली, कारण उत्तरोत्तर प्रगती करत चालली आहे. 4थ्या पर्वामध्ये आहोत. यावर्षी अनेक विक्रम मोडस काढत जाणारी स्पर्धा पाहायला मिळते. काय म्हणाल या वर्षीचा हंगाम आणि या वर्षीच्या हंगामासाठी तुमची तयारी विशेष काय आहे? सर पर्व तर 4थं चालू आहे, खूप छान प्रकारे आयोजन केलेलं आहे यंगस्टार ग्रुपनी. मी त्यांचं पण मनापासून धन्यवाद. खूप छान प्रकारे ग्राउंड केलेलं आहे, आयोजन केलेलं आहे, त्यांचं पण खूप मनापासून. आणि सर प्रयत्न राहील आम्ही 1, 2, 3 नंबरपर्यंत जाण्याचा. खूप साऱ्या शुभेच्छा. टॉस जिंकला राज दर्पणची टीमने आणि प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय. टॉस आप जीते तो क्या करना चाहते हैं? हम लोग भी पहले फील्ड करना चाहते थे, लेकिन अनफॉर्चुनेटली टॉस हार गए. कोई बात नहीं, लेकिन हमारी बैटिंग भी अच्छी है, हम लोग सामने की टीम भी अच्छी है, हम ज़्यादा से ज़्यादा स्कोर करने का देखेंगे. कैसा फील कर रहे हो इस साल का माहौल, और आपके टीम में जो आपने चुनिंदा खिलाड़ियों को स्थान दिया है टीम में, आपने आपके टीम में खिलाड़ियों को लिया है, कैसा खेमा है या टीम आपके जिस तरह से आप चाह रहे थे वैसा टीम आप बना चुके हो? हाँ, इस साल भी टीम अच्छा अल्हम्दुलिल्लाह अच्छी है टीम, लेकिन 2 प्लेयर हमारे यहाँ इंजर्ड हुए हैं. देखते हैं, अभी 12 प्लेयर है, सबको चांस मिलेगा. ठीक है. खूप साऱ्या शुभेच्छा देऊयात. न्यूज फ्रॉम द टॉस बॉक्स सेंटर. टॉस जिंकलाय राज दर्पण 11 या टीमने आणि प्रथम निर्णय घेतलाय क्षेत्ररक्षणाचा. या दोन्ही टीमचे कर्णधार संघ मालकांना आपण विशेष सन्मान करतो आहोत. दर्पणजी दरेकर साहेब, आपण ज्यांचा विशेष सन्मान, दर्पणजी दरेकर साहेब यांचा विशेष सन्मान. त्याच वेळेला मी अभिजीतजी मेहता साहेब, ओंकारजी मोहिते साहेब यांनाही विनंती करेन आपणही उपस्थित व्हावं. आपण राज दर्पण 11 या संघाच्या संघ मालकांना हा विशेष सन्मान आणि हे विशेष गिफ्ट आयोजकांच्या माध्यमातून आपण देत आहोत. तथा डाडा अँड कंपनी टीमचे संघ मालक अश्मजी तांबे आणि त्याच वेळेला आपण शुएब करबेलकर यांनाही विनंती करूयात की आपणही आपला विशेष सन्मान आम्ही करतो आहोत. पुढील संघ अर्थात डाडा अँड कंपनी वावे, अश्मजी तांबे साहेब या आपण विशेष सन्मानित करतो आहोत. शुएबजी करबेलकर यांचाही विशेष सन्मान आपण करतोय, कारण एक विशेष जॅकेट या स्पर्धेची विशेष आठवण, ही गोड आठवण भेट आपण देणार आहोत. तथा मागील या सामन्यामध्ये खेळणारा संघ अर्थात अक्कलकोट ग्रुप या संघासाठीही आपण एक जॅकेट जो आपण बनवला विशेष करून तोही आपण त्यांना अर्पण करतो आहोत. यात अगदी काही वेळानंतर आपण त्यांना हा जॅकेट प्रदान करूयात. परंतु या पूर्वार्धाचा खेळ संपला, उत्तरार्धाकडे वळूयात. या पोलादपूरच्या हक्काचा आवाज निलेजी पवार सर
यांच्या आवाजाकडे वळूयात. थँक्यू. इम्पॅक्ट प्लेअर घेण्यात आलाय मैदानाच्या आतमध्ये. धन्यवाद. जय भोसले सर यांचा आवाज तुम्ही ऐकतात आणि त्याच्या अगोदर मनोजी वगैरे यांचा आवाज तुम्ही ऐकलाय. सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. आजची पहिली रात्र पहिली रजनी आपण पाहतोय. पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन अंतर्गत यंगस्टार पोलादपूर आयोजित पोलादपूर तालुका प्रीमियर लीग पर्व 4 आणि या पर्व 4मध्ये आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं हार्दिक असं स्वागत. दुसऱ्या डावाला सुरुवात होते. कमी धावसंख्या 6 षटकामध्ये बनवली अक्कलकोट ग्रुपनं, परंतु त्या डावात डिफेन्स करण्यामध्ये हा संघ नेहमीच ओळखला जातो. या आपण अक्कलकोट ग्रुप या संघालाही आपण हा आकर्षक जॅकेट देत आहोत, वितरित करत आहोत. या स्पर्धेची गोड आठवण भेट पोलादपूर तालुका प्रीमियर लीग संघ मालकासाठी हा विशेष सन्मान प्रत हा जॅकेट आपण देत आहोत. ओमकाजी गाडगे यांच्याकडे आपण वितरित केला. थँक्यू व्हेरी मच. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू. पुढचा बॉल, पहिलाच बॉल डॉट आलाय, परंतु हा दुसरा बॉल खराब गोलंदाजी, त्याचा फायदा घेतला आणि बॉलला पाठवलं बाउंड्री लाईनच्या पलीकडे. येतोय चौकार. दुसरा बॉल जो मात्र ठोकलाय चौकार. प्रणय कदम या मॅच मध्ये आडव्या बॅटनं ऑन साइडला चांगला फटका. क्षेत्ररक्षक आहे, कोणतीही चुकी करणार नाहीये. टिपलाय, झेल संपलाय. फलंदाज प्रणयचा खेळ. पहिला खेळाडू बाद. दुसरा बॉल चौकाराला खराब गोलंदाजी पाहायला मिळाली, परंतु तिसऱ्या बॉलवरती हाफ ट्रॅकर होता, त्याचा फायदा घेता आलेला नाहीये. जिकडे क्षेत्ररक्षक ठेवला होता तिकडे झेल टिपला आणि पहिला धक्का दिलाय या टीमला. आपण पाहतोय पहिली विकेट माघारी परतली, मोठी विकेट माघारी परतली आहे. प्रणय कदमला तंबूचा रस्ता दाखवला राजा गाडगेने, त्याच्यावरती आक्रमण केलं होतं, तो मात्र इथं बाद होत असताना पाहायला मिळालाय. आता मैदानाच्या आतमध्ये तिसऱ्या क्रमांकावरती दाखल होतोय फलंदाज यासिन धामनकर. तो मैदानाच्या आतमध्ये अष्टपैलू खेळाडू. यासिनला आपण पाहतो नेहमीच चांगले बॅटिंग तो देखील करत आलाय. अष्टपैलू खेळाडू म्हणून सरई मोलण्यासाठी या खेळाडूने आपलं योगदान कित्येक वेळा कित्येक स्पर्धेमध्ये दिलंय. आज मात्र तो खेळतोय या टीम मध्ये. KNCC पळचिल या टीम मधून त्याला घेण्यात आलंय. चांगला परफॉर्मन्स त्याचा राहिलाय. गोलंदाजी तर चांगली केली आहे, परंतु आता बॅटिंग करायची आहे. कमी धावसंख्या आहे, परंतु कमी धावसंख्या म्हणता येणार नाहीये. क्रिकेटचा खेळ कधी काय होईल का कोणी सांगू शकत नाहीये. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय खुला टाकलेला बॉल उडवलाय समोर. क्षेत्ररक्षक तिकडे होता, प्रयत्न चांगले केले, एक सिंगल घेतली. एकेरी धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या जर पाहिली तर आता 5 वरती जाऊन पोहोचेल. 47 धावांचं टार्गेट या ठिकाणी ठेवण्यात आलंय आणि त्याचा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये होतोय. 5 धावा धाव फलकावरती अजूनही जर पाहिलं तर 42 धावा इथून पुढे बनवायच्यात. टीम KNCC पळचिल दर्पणजी दरेकर साहेबांचा संघ पुढील मॅच मध्ये खेळताना पाहायला मिळणार आहे. हशमतजी तांबे शोएब करबेलकर साहेबांचा संघ आपण पुढच्या मॅच मध्ये खेळताना पाहायला मिळणार आहे. त्यामध्ये आपण पोलादपूर म्हटलं की आणि पोलादपूर मध्ये आल्यावरती नक्कीच पोलादपूरच्या एसटी स्टँडच्या बाजूला एक मुन्ना मुजावरबाई यांचा वडापाव हा फेमस देखील आहे. ते देखील या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. मुन्नाबाई आपलं देखील हार्दिक स्वागत. हा चेंडू वाईट आलाय. एक्स्ट्राची धाव फलकावरती आणि 6 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. संघाची धावसंख्या 6. नितेशजी कोंडाळकर यांना देखील आपण खेळताना पाहणार आहोत. प्रत्येक PTPL ची स्पर्धा नितेश कोंडाळकर साहेब नेहमीच खेळताना पाहायला मिळालेत आणि या स्पर्धेमध्ये देखील दाखल झालेत. त्या बॉलवरती धाव मिळणार नाहीये. संघाची धावसंख्या स्थिरावली आहे. पहिला संघ जो सुपर 12 मध्ये दाखल झालाय तो म्हणजे आपण आजच्या दिवसामध्ये जे हनुमाननगर वॉरियर्स हा संघ पाहायला मिळालाय आणि यातून एक जिंकेल तो दुसरा संघ सुपर 12 मध्ये आजच्या दिवसात आजच्या रात्रीमध्ये दाखल होईल.
यानंतरचा सामना आपण पाहणार आहोत. ब गटातील पहिला सामना दादान वावे कंपनी विरुद्ध राज दर्पण 11 या दोन बलाढ्य संघादरम्यान. दुखापत मात्र झाली आहे आता या ठिकाणी आपण पाहतोय. त्याला लाईक करा, फॉलो करा आणि आकर्षक बक्षीस देखील जिंका. आणि आपला या ठिकाणी कमेंट देखील करा या स्पर्धेविषयी, PTPL विषयी. नक्कीच आपण स्क्रीनवरती पाहतोय tenniscricket.in वरती सिद्धेश शेठ युवा मंच. आतापर्यंत 374 फॉलोवर झालेत सिद्धेश शेठ युवा मंचच्या पेजचे. नक्कीच त्या पेजला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या या PTPLचा आस्वाद घ्या आणि आकर्षक बक्षीस देखील जिंका. पुढच्या पर्वामध्ये पर्व 5व्या मध्ये आपण नक्कीच ही PTPL स्पर्धा एका आगळ्या वेगळ्या स्वरूपात पाहणार आहोत. त्यामध्ये तुम्हाला जर पाहिलं तर एका संघमालकाला, विजेत्या संघमालकाला कार दिली जाणार आहे. या वर्षीच्या पर्वामध्ये विजेत्या संघमालकाला 1.5 तोळ्याची चैन सिद्धेश शेठ यांच्या माध्यमातून देण्यात येणार आहे. अगदी जर पाहिलं तर एक ही स्पर्धा महाराष्ट्रामध्ये आणि पोलादपूर तालुक्यातील या पोलादपूर शहरामध्ये आपण या मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. पोलादपूर तालुक्यातील एक मोठी स्पर्धा PTPL. रायगड जिल्ह्यातील दक्षिण रायगडातील एक शेवटचं टोक म्हणजेच पोलादपूर तालुका. आणि हा पोलादपूर तालुका अगोदर जर पाहिलं तर अंडरआर्म क्रिकेट जास्तीचा ओळखायला जायचा. परंतु आज जर पाहिलं तर ज्यावेळेला संदीप कदम आले त्यावेळेला ज्यावेळेस नगरसेवकाची स्पर्धा पार पडली, नगरसेवक चषक पार पडला सिद्धेश शेठ आणि विनायकजी दीक्षित यांच्या माध्यमातून. त्याच्यानंतर पोलादपूर तालुका जर पाहिला तर अगदी क्रिकेटमध्ये नावून निघालाय आणि क्रिकेटमय झालाय हा पोलादपूर तालुका. मंगेशजी बोलोस यांची साथ या असोसिएशनला आणि पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनची साथ मिळाली. त्यातून आपले खेळाडू घडलेत. हा बॉल संबरिंग डिलिव्हरी निघून गेला. कट करायचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाहीये. एक सेन्सिबल क्रिकेट खेळत असताना पाहायला मिळतोय. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सागर भोसले आणि यासीन धामणकर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. 47 धावांचा पाठलाग करायचा आहे. पहिली ओव्हर संपली आहे आणि पहिल्या ओव्हर नंतर धाव फलकावरती धावा झाल्यात त्या केवळ 6 धावा धाव फलकावरती आहेत. त्यांची ही स्पर्धा आपण पाहतोय. अनेक ओपन गटातील स्पर्धा देखील आपल्या भेटीला या स्पर्धेच्या माध्यमातून येते. आणि या स्पर्धेचे आयोजन करत असताना या स्पर्धा प्रत्येक पोलादपूर तालुक्यामध्ये सिद्धेश शेठ हे नाव चर्चेत आहे. नक्कीच आपण त्यांना पाहतोय. अगदी बाउंड्री लाईनच्या बाहेर बॉल बॉयची भूमिका देखील ते नेहमीच आपण पाहिल्या बजावत असतात. नक्कीच त्यांचं देखील आपण आभार मानूयात. या ठिकाणी ते आगमन होतंय संजय शेठ साहेबांचं. सिद्धेश शेठ यांचे पिताश्री यांचं देखील आगमन झालंय. आपलं देखील हार्दिक स्वागत. मी विनंती करेल की आपण व्यासपीठावरती या साहेब. संजयजी शेठ साहेब यांचं आगमन या ठिकाणी होत असताना पाहायला मिळालंय. आपलं हार्दिक असं स्वागत. आपल्याला विनंती असणार आहे आपण व्यासपीठावरती यायचं आणि या स्पर्धेचा आस्वाद घ्यायचा आहे. पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन अंतर्गत असणारी सिद्धेश शेठ युवा मंच पुरस्कृत यंगस्टार पोलादपूर आयोजित असणारी ही स्पर्धा आपल्याला या पहिल्या रात्रीमध्ये पाहायला मिळते. बॅटिंगसाठी यासीन आणि त्याच्या जोडीला जर पाहिलं तर सागर भोसले. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवरती संदेश सँडी आलाय. लोअर फुल टॉस इथं मात्र दिशा दिली होती. बॅटची कडा घेतली. गलीमध्ये क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आलाय. तिकडे बॉल अडवलाय, स्टॉप केलाय. धावसंख्या जर पाहिली तर पुढे जातीये 6 वरती. इथं थांबली धावसंख्या. 47 धावांचा पाठलाग करायचा आहे. कमी धावसंख्येमध्ये नेहमीच संदेश करणारे आणि त्याची टीम जर पाहिलं तर आपण नेहमीच चांगलं कार्य, चांगलं कामकाज मैदानाच्या आतमध्ये करत असताना पाहायला मिळाले. सचिव साहेब मात्र हे नक्कीच या ठिकाणी आहेत. आमचे अवी हे देखील या ठिकाणी उपस्थित झालेत. आपलं देखील हार्दिक स्वागत. सागर सकपाळ असतील, संपूर्ण स्टार हाऊसिंग फायनान्सची टीम, महाड ब्रँच, नेहमी सहकार्य संदीप कदम आणि क्रिकेटला त्यांनी केलंय. हा चेंडू टप्पा पडल्यानंतर वळण घेतलं, बाहेर निघाला. बॅट आणि बॉलचा संपर्क झालेला नाहीये. असे डॉट बॉल तुम्हाला मॅच मध्ये घेऊन येतील.
नक्कीच तो डॉट बॉल आलाय. संदीप कदम यांच्या मागे नक्कीच प्रत्येक खेळाडू, आज पोलादपूर असू देत, महाड असू देत, मानगाव असू देत, मुंबई असू देत, पुणे असू देत, प्रत्येक खेळाडूंना एक चांगला दर्जा नेहमी कुणी प्राप्त करून दिला असेल नावी भाऊ तर संदीप कदम यांनी दिलाय आणि प्रत्येकाला रोजगार मिळून देखील दिलाय. हा बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट करायचा प्रयत्न, पॉइंटला फटका खेळलाय. काय फटका होता यासिन दामणकर, अगदी नजाकत आणि टायमिंग प्रॉपर देखील पाहायला मिळालं. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे 6 षटकार. धन्यवाद. हा बॉल निघून गेला विकेट किपरच्या दिशेने. डॉट बॉल कमबॅक केलाय. संघाची धावसंख्या जर पाहिली तर 12 वरती जाऊन पोहोचली आहे. 12 धाबा. पुढचा बॉल खोला टाकण्याचा प्रयत्न, ड्राईव्ह केला गॅप मध्ये, एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक येतोय तिकडे, चांगली फिल्डिंग, बॉल स्टॉप तर केलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करण्यात आलाय. 2 धावा घेतल्यात. 2 धावांच्या मदतीनं संघाची धावसंख्या जर पाहिली तर पुढे जाते 14 या आकड्यावरती. एक धावेसाठी टाळ्या शिट्ट्या होत आहेत. KNCC आपण पाहिलं तर पळचील या टीमच्या डगआउट मध्ये. भरत चोरगे साहेब हे देखील मॅचचा आनंद घेत आहेत. साखर गावाला बिलॉंग करणारे आणि साखरचा संघ देखील आपण रुद्रांश 11 हा संघ आपण पाहणार आहोत. संदीप कदम यांच्या नेतृत्वामध्ये हा संघ देखील, परंतु प्रेक्षक या स्पर्धेच्या माध्यमातून आज देखील उपस्थित आहेत. त्यांचं देखील हार्दिक असं स्वागत करूया. आणि युट्यूबला देखील जुळले त्यांच्या देखील. कोलाट टाकलेला बॉल समोर खेळलाय लॉंग ऑन मध्ये. क्षेत्ररक्षक आहे बिटू, बॉल उचलेल फेकेल, त्याद्वारे एक सिंगल घेतली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाहीये. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी. एकेरी धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या जर पाहिली तर पुढे जाते 15 या आकड्यावरती. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटक संपलेत आणि 15 धावा आम्हाला आमचे गुणलेखक अतुल तळेकर कळवत आहेत. गेली 4ही पर्व जर पाहिलं तर अतुल तळेकर आणि विनय तळेकर या 2 बंधूंनी गुणलेखकाची भूमिका पार पडली आणि चांगली गुणलेखकाची भूमिका त्यांनी आमचे सतीश बेलोसे हे देखील नक्कीच उपस्थित असतात. मंगेश बेलोसे यांना पाठिंबा देण्यासाठी आणि सर्वांनाच पाठिंबा देण्यासाठी. तसेच कापडे विभाग असोसिएशनचे सर्वच खेळाडू देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचे देखील हार्दिक स्वागत. आणि आमच्या व्यासपीठावरती आपण पाहतोय रवींद्र इंगवले यांच्या कन्या आपण या ठिकाणी पाहतायत. व्यासपीठावरती मॅच पाहण्यासाठी आल्यात पप्पांची. आपलं देखील हार्दिक स्वागत. सकाळी आपण दुपारच्या सत्रामध्ये आपण पाहिलं त्यावेळेला सिद्धेश शेठ यांचे सुपुत्र होते. तसेच जरा विनायकजी दीक्षित यांचे सुपुत्र आतापर्यंत या व्यासपीठावरती होते. या खेळाडूंना आतापासूनच आवड झाली आहे या क्रिकेटच्या खेळाची. पोलादपूर तालुका क्रिकेटमध्ये झालाय. पोलादपूर तालुका क्रिकेटसाठी वेडा झालाय नक्कीच असं म्हणावं लागेल. आणि या क्रिकेटने नक्कीच ओळख निर्माण केली आज या पोलादपूर तालुक्याची. संपूर्ण महाराष्ट्रभर नाव घेण्यास भाग पाडलाय. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज राजा घाडगे वैयक्तिक दुसरं संघाचं 3रं षटक घेऊन आलाय राजा घाडगे गोलंदाजी मार्कवरती. 47 धावांचा पाठलाग चालू आहे. सागर भोसले आणि यासिन दामणकर अजूनही बॅटिंग करतायत मैदानाच्या आतमध्ये. चांगली भागीदारी त्यांच्या माध्यमातून. आल्या मात्र स्वागत या ठिकाणी होतंय का? हो, सिद्धेश शेठ त्या ठिकाणी सांगतायत की हा बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे जातोय आणि येतोय यासिनच्या बॅटमधून खणखणीत असा उत्तुंग षटकार. शेठ युवा मंच पोलादपूर हा संघ आपण नेहमीच पाहतो, परंतु जिथे कटआउट लागलाय जो तिथं प्रेक्षक कक्ष आहे तिकडे मात्र येल्लो जर्सी मध्ये मला वाटतं सडवली संघ असणार आहे. सडवलीचे चाहते असणार आहेत. नक्कीच सेलिब्रेशन त्यांचं देखील असणार आहे कारण सडवली संघ हा खेळतोय. शिर भैरवनाथ सडवली ते देखील आपल्याला पाहायला मिळतील.
आणि वेगळं काहीतरी करण्याचा प्रयत्न आज कल्पेश मांढरे असतील, प्रशांत जाधव आणि संपूर्ण टीम काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करेल. जल्लोष करण्यासाठी या ठिकाणी दाखल झालेत. त्यांनी देखील झेंडे आणलेत. पोपो असतील, त्यांच्याकडे देखील जल्लोष करायचा. पीटीपीएलचा व्हाईट बॉल, अवांतरची धाव, एक्स्ट्राची धाव धावफलकावरती आपण पाहतोय. जल्लोष प्रत्येक संघ या ठिकाणी करण्यासाठी दाखल होत असतो. लाकेश पार्टे आणि कापड विभाग असोसिएशन या ठिकाणी संपूर्ण उपस्थित झालाय. आपलं देखील हार्दिक स्वागत. हा बॉलला निघून गेला विकेट किपर कडे, डॉट बॉल. तर कापड विभाग क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष सतीश गोळे साहेब आणि आपण जर पाहिलं तर अमर पार्टे हे देखील उपस्थित झालेत. आपलं देखील हार्दिक असं स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. या सतीश गोळे आपलं हार्दिक स्वागत. कव्हरला फटका, एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू टावल होत असताना पाहायला मिळतोय. दुहेरी धावेचा प्रयत्न होणार नाहीये. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळते. एक सिंगल, एकेरी धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे जाते. 23. जल्लोष आता चालू आहे सडवलीकरांचा. सडवली हे असं गाव आहे की पोलादपूर तालुक्यातील आदर्श गाव म्हणून ओळखलं जातं. तो संघ देखील या मॅच मध्ये खेळताना पाहायला मिळेल या स्पर्धेमध्ये. नक्कीच आमचे पोलादपूरचे बिल्डर सूरज जाधव हे देखील मॅचचा आनंद घेत आहेत. आपलं हार्दिक स्वागत. रिव्हर्सचा फटका, रिव्हर्सचं अस्त्र बाहेर काढलं सागर भोसले याच्या बॅट मधून. एक चांगला फटका देतोय गोलंदाजाला. 440चा झटका, चौकार. केली आहे. सूरज सोनवणे आणि अजिंक्य पवार एका टीम मध्ये नेहमी सातत्याने खेळत असतात, परंतु ज्या वेळेला अजिंक्य पवार आज बॅटिंग करत होता ना, त्यावेळेला सूरज सोनवणेला वेगळा आनंद होत होता. हा चेंडू सन्मान दिला. या बॉलला सन्मानपूर्वक धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. एक सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळते. कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये सागर भोसले खेळतोय आणि एकेरी धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या जर पाहिलं तर पुढे जाते 28 वरती. 28 धावा. tenniscricket.in. चला पाणी घेऊन जा. 3 षटकं संपलेत. 28. 2 षटकं संपवलेत राजेने आपली वैयक्तिक आणि धावा खर्च केल्या त्या 19 धावा आणि 1 विकेट मिळाली. सर्वांचं हार्दिक असं स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून असणार आहे. असोसिएशनचे उपाध्यक्ष सतीश गोळे साहेब आपण यावरती आपण आलात. आपलं हार्दिक स्वागत. मी विनंती करेल की आपण व्यासपीठावरती यायचे. तसेच अमर पार्टे साहेब आपण देखील या. लकी पार्टे कापड विभाग असोसिएशनचं देखील सहकार्य नेहमीच पीटीपीएलला लाभतं आणि सतीश गोळे संदेश गोळे देखील या ठिकाणी उपस्थित झालेत. आपलं देखील हार्दिक स्वागत. सर्वांचं हार्दिक स्वागत. सिद्धेश शेठ साहेब मैदानाच्या आतमध्ये पाणी घेऊन जात असताना पंचांची विचारपूस करतायत. आमचे प्रणव पालकर असतील, देव रेड्डी असतील, यश असतील, सर्वच मात्र विशेष मेहनत घेत आहेत या स्पर्धेसाठी. कारण पोलादपूर तालुक्याची स्पर्धा आहे. पोलादपूर तालुक्यातील उत्सव आहे. पोलादपूरचा सण आहे. शिमगा होतो, शिमग्यामध्ये गर्दी होते. तसेच जर पाहिलं तर आपण गणपतीला गर्दी तेवढीच असते पोलादपूर तालुक्यामध्ये आणि या पीटीपीएल साठी देखील तेवढीच गर्दी असते. अविनाश जाधव साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. स्टार हाऊसिंग फायनान्सचे कर्मचारी देखील या ठिकाणी आणि नेहमीच त्यांचा देखील पाठिंबा पोलादपूरच्या स्पर्धेसाठी असतो. या सतीश गोळे साहेब आपलं हार्दिक स्वागत. 12 चेंडू, 18 बॉल बाकी आहेत. 18 बॉल मध्ये 19 धावांची आवश्यकता आहे. मंगेश सर. या 8 दिवसामध्ये ओमकार घाडगेची एक व्हिडिओ देखील तुमच्यापर्यंत पोहोचेल. स्क्रीन ज्या वेळेला लागेल ना त्यावेळेला ओमकार घाडगे तुम्हाला पाहायला मिळेल. काही ना काही करण्याचा प्रयत्न नेहमीच ओमकारचा पाहायला मिळाला आहे. स्वप्नील चोरगे असतील, नक्कीच त्यांचं मोठं योगदान आहे क्रिकेटमध्ये आणि या प्रत्येकाची नावं आपण नक्कीच घेऊया या 8 दिवसामध्ये. कारण ज्यांनी ज्यांनी विशेष मेहनत केली या स्पर्धेला. पीटीपीएल झाली पाहिजे. दरवर्षाप्रमाणे मोठं काहीतरी करायचंय, एक वेगळं काहीतरी करायचं हे नेहमीच सातत्याने प्रयत्न असतो.
या सर्वांचाच यंगस्टर परिवाराचा संस्थापक अध्यक्ष ओमकार घाडगे. पुढचा बॉल, या चेंडूला देखील सन्मान दिलाय, कारण धावा जर पाहिलं तर बॉल टू रन आपल्याला बनवायचे आहेत आणि तिथं एक एकेरी दोरी धावांवरती जास्तीचा भर सागर भोसले आणि यासिन देत असताना पाहायला मिळतोय. मोठे फटके त्यांनी देखील खेळलेत. 47 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि त्यासाठी सागर भोसले मात्र जास्तीचं काही जोखीम घेत नाहीयेत. त्यांना माहिती आहे सामना आपण बनवू शकतो, बनवलाय देखील, लक्ष्यापर्यंत पोहोचू शकतो, कारण 47 धावा बनवायच्यात. कमी गतीने टाकलेला बॉल, खाली राहिला बॉल, बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाहीये. तिसऱ्या पंचांकडे रेफर करण्यात आले. बॉल वाईड आहे की नाही चेक केला जाईल. किशोर गोळे आणि दौलत बांदल आपण देखील व्यासपीठावरती. अंपायर्स कॉल आहे. सर्व प्रेक्षक देखील आजच्या रजनीमध्ये, आजच्या रात्रीमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. या छत्रपती शिवाजी क्रीडांगणावरती रंगतोय हा सोहळा. आज सुरुवात झाली आहे, पहिली रात्र आपण पाहतोय. उद्याच्या दिवसामध्ये देखील असेच चुरशीचे सामने तुम्हाला पाहायला मिळतील. आजचा रेकॉर्ड जर पाहिला तर इट्स अ फेअर डिलिव्हरी, योग्य बॉल आहे. अजिंक्य पवारच्या वैयक्तिक 91 धावा एका मॅच मध्ये, एका इनिंग मध्ये त्याने केल्या. 13 षटकारांची आतिषबाजी केली आणि हे मैदान त्याच्यासाठी नक्कीच नेहमीच लकी राहिलंय. संदेश करणारे, कमी गतीने टाकलेला बॉल, लोअर फुल टॉस होता, स्वतःच्या फलंदाजीमध्ये अडवलाय. डॉट बॉल येतोय. एक डॉट बॉल महत्वाचा असणार आहे आता अक्कलकोट ग्रुपला. डॉट चेंडू आलाय. संघाची धावसंख्या 29 वरती स्थिरावले. येणारे बॉल बाकी आहेत ते 15 बॉल मध्ये 18 धावांची आवश्यकता विजयासाठी. आणखीन एक ड्राईव्ह केलाय, खोलात टाकण्याचा प्रयत्न, लोअर फुल टॉस घेतला यासिनने. तिकडे मात्र लॉंगॉनला क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. धाव मिळेल ती केवळ एक. सामना लांब करतोय संदेश करणारे. डॉट बॉल येत आहेत, चांगली गोलंदाजी करतोय. मोठा फटक्यात अद्यापही खेळत नाहीयेत दोन्ही बॅट्समन. आपण पाहिलं तर यासिन धामणकरने 2 षटकार खेळले. सागर भोसले 1 चौकारणीची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करतोय. टेनिस क्रिकेट .in वरती ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. अगदी गौरव सावंत आणि त्याची संपूर्ण टीम. मेन ऑपरेटर आपण बघतो प्रथमेशला आणि कॅमेरामन देखील चांगलं वर्क करतायत, चांगलं कामकाज. रिव्हर्स, पुन्हा एकदा रिव्हर्सचे फटके सागर भोसलेचे पाहायला मिळत आहेत. आणि इथं जर पाहिलं तर हा देखील फटका बाउंड्री लाईनच्या पलीकडे जात असताना पाहायला मिळतोय. षटकार. तिसऱ्या पंचांना रेफल केलाय. या तिसरे पंच पाहायचंय की हा व्हाईट बॉल आहे की नाही. फिल्डिंग करणाऱ्या टीमनं हा रिव्ह्यू घेण्यात आलाय. संघाची धावसंख्या 36 धावा, 47 धावांचा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. हा बॉल आपण पाहतोय. गणेश 22 करतील जर तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये. संजय सेठ साहेब हे देखील या मॅचचा आनंद घेत आहेत. या आपलं हार्दिक स्वागत. मी विनंती करेल आपण व्यासपीठावरती यायचंय. सिद्धेश शेठ यांचे पिताश्री. यापुढील व्हाईट बॉल. व्हाईट बॉल आहे. 37 झाल्या. आता मात्र केवळ 10 धावांची आवश्यकता विजयासाठी असणार आहे. 13 बॉल आणि 10 ची आवश्यकता. KNCC पळतील
पळचिलची स्पर्धा देखील आपल्या भेटीला येते. ग्रामीणचा मिनी वर्ल्ड कप हा पुढच्या महिन्यात मे महिन्यामध्ये येतो याच मैदानामध्ये आणि तो संघ खेळतोय. अगदी या चेंडूला देखील सन्मान दिला. शॉट पॉइंट लेगला क्षेत्ररक्षक आहे, जोखीम घेतली आहे. एक धाव तर पूर्ण झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? चुकीच्या दिशेने थ्रो केला आणि दुसरी धाव देखील केली पूर्ण. जिथे मात्र एकही धाव नव्हती तिकडे 2 धावा बहाल करण्यात आल्या आणि 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या 56. नक्कीच स्क्रीनवरती आपण पाहतोय अगदी व्यासपीठावरती रवींद्र इंगवले यांच्या कन्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांची मॅच, पप्पांची मॅच पाहायला बारा बॉल मध्ये अजूनही आवश्यकता असणार आहे ती 8 धावांची. केवळ 12 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता विजयासाठी KNCC पळचिल या टीमला. कमी धावसंख्या होती, 47 धावांचा पाठलाग करायचा होता. तिथं मात्र चांगली भागीदारी जिथं बाद झाला तो प्रणय कदम बाद झाला. चौकार त्याने खेळला होता, परंतु सागर भोसले आणि सचिन यासिन धामणकर यांनी चांगली भागीदारी केली आणि संघाचा धावफलक हलता ठेवत एकेरी दुहेरी धावांवरती भर देत पुढे घेऊन गेला. 12 बॉल आणि 8 ची आवश्यकता. पुढचा बॉल बॅकफुटला जाऊन खेळायचा होता. हा बॉल निघून गेला विकेट कीपरकडे. डॉट आलाय. 11 चेंडू आणि 8 ची आवश्यकता. 11 बॉल 8 धावांची आवश्यकता असणारे अजूनही विजयासाठी. एक डॉट बॉल महत्वाचा असणारे अक्कलकोट ग्रुपसाठी, तर एक धाव महत्वाची असणारे KNCC पळचिल या टीमसाठी. हा देखील चांगला बॉल, दुसरा बॉल देखील चांगला टाकलाय. अगदी चांगल्या टप्प्यावरती लाईन लेंथ आणि लेंथ वरती चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. योगेश कर्नाळे विठू याची दुसरा लगातारचा डॉट. 10 बॉल 8 ची आवश्यकता. 10 बॉल आणि 8 हे समीकरण. अजूनही 2 बॉल डॉट आले तर नक्कीच कमबॅक केलं जाऊ शकतं. मोठा फटका, चेंडूने उंची तर जास्त घेतली आहे. क्षेत्ररक्षक बॉल खाली येतोय. झेल तर झाला तर कमबॅक म्हणावं लागेल आणि झेल टिपलाय. परतावं लागेल यासिनला देखील. आता महत्वाची विकेट आली आहे, महत्वाच्या क्षणी आणखीन एक धक्का बसतोय KNCC पळचिल या टीमला. चला पुढचे दोन्ही संघ आपण तयार राहायचंय. हा सामना जसा संपेल पुढचे दोन्ही संघांचं लक्ष वेधूयात. राज दर्पण 11 आपण टॉस जिंकला, हा क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय. जसा सामना संपेल लगेचच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे आणि त्याच वेळेला दादा अँड कंपनी वावे आपण डगआउट्स मध्ये बसूनच मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचंय. डगआउटच्या बाहेर कोणी राहणार नाही याच्याकडे आपण लक्ष द्या. नक्कीच पुढच्या मॅच साठी सज्ज व्हा दोन्ही टीम. सामना आता येऊन पोहोचलाय तो 9 बॉल आणि 8 धावांवरती. 9 चेंडू आणि 8 ची आवश्यकता. मॅच मध्ये कमबॅक करण्याची क्षमता आपण अक्कलकोट ग्रुप मध्ये पाहायला मिळाली. जास्तीच्या इथून पुढे जर धावा असते ना तर नक्कीच मॅच थोडीशी हाय व्होल्टेज पाहायला मिळाली असती, चुरशीची मॅच पाहायला मिळाली असती. परंतु अजूनही मॅच सोडलेली नाहीये या ठिकाणी अक्कलकोट ग्रुप या खेळाडूंनी. विठू गोलंदाजीसाठी आलाय. 3 चेंडू लगातारचे डॉट टाकले, एक विकेट त्याला मिळाली आहे. इम्पॅक्ट प्लेअर मैदानाच्या आतमध्ये महेश साळवी, जो मात्र लोहारी गावाला बिलॉंग करतो आता. आणि या धावा बनवायच्या तिथून पुढे 8. त्याला इम्पॅक्ट प्लेअर बॅटिंगसाठी येतोय. आवश्यकता असणारी ते 8 धावांची. 9 बॉल आणि 8 हे समीकरण. महेश साळवी बॅकफुटला जाऊन खेळायचा होता. हा देखील बॉल निघून गेला. बॅटची कडा घेतली. विकेट किपरने कोणतीही चुकी केली नाहीये. या षटकामध्ये आली आहे दुसरी विकेट आणि 4था डॉट आलाय. म्हणजे मॅच मध्ये पुनरागमन केलंय असंच म्हणावं लागेल अक्कलकोट ग्रुप या टीमनं. संघाची धावसंख्या 39 वरती स्थिरावली आहे आणि आता सामना आलाय 8 बॉल आणि 8 धावांवरती.
तिसरी विकेट माघारी परतली आहे. 3 खेळाडू बाद झालेत. प्रणय कदम देखील, यासिन धामणकर आणि आता आलेला इम्पॅक्ट प्लेअर म्हणून महेश साळवी देखील बाद होतोय. सामना पोहोचलाय 8 बॉल आणि 8 धावांवरती. 8 चेंडू 8 धावांची आवश्यकता. त्यासाठी मैदानामध्ये नवीन बॅटर दाखल होईल. स्वप्नील कदम, मॅन फ्रॉम परसुले गावचा खेळाडू मैदानात दाखल झालाय. 8 बॉल आणि 8 धावांची आवश्यकता असताना चला सुरुवात करा. 8 बॉल 8 धावांची आवश्यकता. प्रेक्षकांची गर्दी आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येक स्टँड मध्ये प्रेक्षक बसलेत. आपण पाहतो यंगस्टरचा जो स्टँड आहे तिकडे बॅनर लावलाय, तिकडे देखील प्रेक्षकांची गर्दी आहे. तसेच सिद्धेश्वर युवा मंच हा संघ देखील हा इथे तिकडे देखील त्या स्टँड मध्ये देखील प्रेक्षक आपण पाहतोय. अगदी देखील प्रेक्षक या पीटीपीएल साठी दाखल होत असतात या स्पर्धेला पाहण्यासाठी. 8 बॉल 8. पुढचा बॉल महत्वाचा चेंडू असणार आहे. 2 चेंडू महत्वाचे असणार आहेत. विकेट किपर राजाकडून चुकी झाली. आता बॉल मागे निघून जातोय. 1 धाव तर पूर्ण केली आणि दुसरी धाव देखील पूर्ण होतीये. 2 धावा पूर्ण. 5वा चेंडू देखील डॉट आला असता, परंतु राजा गाडगेने चुकी केली आहे. 2 धावा आल्यात. सामना आता 7 बॉल आणि 6 वरती आलाय. हा जर चेंडू डॉट आला असता तर इथं मात्र 7 बॉल आणि 8 वरती मॅच आली असती, परंतु बॉल सुटला. राजाकडून चुकी केली आहे. 7 बॉल बाकी तिथून पुढे आणि 6 धावांची आवश्यकता. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. अगदी बॉल निघून गेला बाजूने. 7 बॉल शेवटचे 7 आणि 6 धावांची आवश्यकता. का मॅच रंगली आहे. कमी धावसंख्येमध्ये हा सामना रंगलाय. 7 बॉलचा मोठा फटका खेळायचा प्रयत्न. टॉप एज बॅटची कडा घेतली. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी शॉर्ट पॉइंट निघला. झेल टिपतोय. महत्वाच्या बॉल वरती आली आहे महत्वाची विकेट. स्वप्नील देखील बाद. चांगला झेल टिपला. शॉर्ट पॉइंट लेगला असणारा खेळाडू त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला आणि त्याने हा झेल टिपलाय. महत्वाच्या क्षणी हा झेल टिपलाय. तो अगोदरचा डॉट जर आला असता तर सामना आता 6 बॉल आणि 8 वरती आला असता, परंतु आता सामना आलाय 6 बॉल आणि 6 धावांवरती. 6 चेंडू 6 धावांची आवश्यकता. विजयासाठी असणारे नवीन बॅटर अमित शेलार मैदानात दाखल होतोय. नवीन बॅटर सहा बॉल आणि 6 ची आवश्यकता विजयासाठी. गोलंदाजी मार्क वरती कोणत्या गोलंदाजाला घेऊन येतील. नक्कीच जर पाहिलं तर एक उंचपुरा असा गोलंदाज हळदुले गावाला बिलॉंग करणारा. हळदुले गावासाठी चांगलं क्रिकेट नेहमी त्याने खेळले, परंतु आज जर पाहिलं तर अक्कलकोट ग्रुप मध्ये खेळतोय. विनोद गोलंदाजीसाठी येतोय. सहा बॉल आणि 6 ची आवश्यकता असताना आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती आला विनोद जाधव. स्ट्राईक एंडला असणारे सागर भोसले ज्याने मात्र चांगला डाव सावरला होता. षटकार चौकारण्याची तो बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करतोय. तो मैदानात अजूनही आपल्याला पाहायला मिळतोय. चांगलं क्रिकेट त्याने खेळलंय. त्यांनी चांगला डाव सावरलाय, परंतु 6 बॉल महत्वाचे आहेत आणि 6 धावा देखील महत्वाच्या आहेत. एक डॉट बॉल अक्कलकोट ग्रुपला मॅच मध्ये घेऊन येईल. एक धाव केएनसीसी पळशील संघाला मॅच मध्ये घेऊन येईल. कोणता संघ सुपर 12 मध्ये दाखल होईल दुसरा संघ असणार आहे तो. 6 बॉल आणि 6 धावांची आवश्यकता. फिल्डिंग मध्ये बदलाव करण्यात आलाय. सहा बॉल आणि 6 ची आवश्यकता. प्रेक्षकांची तुडुंब गर्दी आपल्याला पाहायला मिळते. अगदी अशाच मॅचेस या पीटीपीएल मध्ये रंगतात आणि तशीच मॅच आता रंगली आहे. 6 बॉल 6. ह्या बॉलला कट केलंय. पॉइंटच्या दिशेने चेंडू मार्गस्थ होतोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. एकच धाव मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार का, परंतु आता इकडे तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवलाय की कोणता खेळाडू बाद असेल की धाव मिळेल. आपण एक मॅच अशी देखील पाहिली 6 बॉल मध्ये 7 धावांची आवश्यकता असताना निहाल पवार नक्कीच आपल्या व्यासपीठावरती पाहायला मिळतोय. संघाला सामना जिंकून दिला तो मात्र 6 धावेंनी. मॅच बनवू शकते, बनवणारा पाहिजेच. धावा बनवू शकतात, धावा बनवणारा पाहिजेत.
आता मॅच आली आहे ती हा बॉल आपण पाहतोय अगदी निर्णायक सामना महत्वाची मॅच आहे दोन्ही संघांना जिंकायचे प्रत्येक संघात आज संघपालक आपला येतो ना की आपल्याला ही स्पर्धा जिंकायची आहे आउट असणारे फलंदाज म्हणजे स्ट्राईक एंडला ओके स्ट्राईक एंडचा फलंदाज आउट असणार आहे अमित शेलार बाद असणारे तर आता मॅच आली 5 बॉल आणि 6 धावांवरती 1 धाव असणारे 5 बॉल 5 ची आवश्यकता दुसऱ्या धावेसाठी कॉल दिला होता स्ट्राईक घ्यायची होती सागरला परंतु अमित शेलारला या ठिकाणी परतावं लागेल मैदानामध्ये आता जातोय तो स्क्रीनवरती आपण पाहतोय अगदी त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक राजा सामना आलाय 5 बॉल आणि 5 धाब्यांवरती मॅच सोडायला सहजासहजी दोन्ही संघ तयार नाहीयेत परंतु कमी धावसंख्येमध्ये चांगली फाईट अक्कलकोट ग्रुप या टीमनं दिली आहे अगदी शेवटच्या बॉल पर्यंत हा सामना रंगणार आहे नवीन फलंदाज नवीन बॅटर शैलेश केसरकर येतोय एक युवा टॅलेंटेड खेळाडू अगदी आजच्या दिवसामध्ये त्यांनी चांगली गोलंदाजी देखील केली आहे आता बॅटिंग करायची आहे संघाला मॅच जिंकून देईल का पाहावं लागेल 5 बॉल आणि 5 धावांची आवश्यकता 5 बॉल मध्ये 5 विनोदला देखील आपण पाहतोय चांगली गोलंदाजी तो देखील करतोय पहिलाच बॉल एक सिंगल आली आहे एक विकेट देखील मिळाली धावबादची परंतु हे पुढचे बॉल 5 कशा प्रकारे टाकले जातील कोणत्या टप्प्यावरती हाताळले जातील महत्वाचं असणारे 5 बॉल आणि 5 ची आवश्यकता वेगळा फटका खेळायचा प्रयत्न परंतु इथं जर मात्र पाहिलं तर धाव घेण्याचा प्रयत्न देखील झालाय आता आणखीन एका आता तिसऱ्या पंचांकडे पुन्हा एकदा रेफर करण्यात आलंय ही धाव पूर्ण झाले की नाही पाहणं महत्वाचं असणार आहे सामना शेवटच्या बॉल पर्यंत रंगतोय मॅच दोन्ही टीम सोडायला तयार नाहीयेत या ठिकाणी जर पाहिलं तर ही धाव होते का पूर्ण पाहावं लागेल 5 बॉल मध्ये 5 ची आवश्यकता असताना चांगला चेंडू हाताळला शरीराचा वेध घेणारा पाहायला मिळाला OUT 6 खेळाडू बाद झालेत आउट आहे चला फलंदाज बाद असणारे आता सामना आलाय 4 बॉल आणि 5 धावेंवरती नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय स्क्रीनवरती नक्की चांगलं कामकाज राजा घाडगेचं पाहायला मिळालं अगदी शेवटच्या क्षणापर्यंत आपण पाहतोय या ठिकाणी स्क्रीनवरती खेळाडू बाद असणारे 4 बॉल आणि 5 ची आवश्यकता नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल होतोय नवीन बॅट्समन आकिब आलाय बॅटिंग साठी मैदानामध्ये ज्या वेळेला आकिब येत होता त्यावेळेला टाळ्या झाल्या जरूर त्याचे फॅन या ठिकाणी मॅच पाहण्यासाठी आलेत परंतु सामना जिंकून देईल का आकिब 4 बॉल 5 ची आवश्यकता महत्वाचा सामना आहे मॅच कुठे होते असं वाटलं की सहजासहजी सामना पूर्ण होईल परंतु अजूनही सामना संपलेला नाहीये दोन्ही संघ सांगतायत की मॅच अजूनही आम्ही हारलेलो नाहीये कोणी जिंकलेले नाहीये हे दोन्ही संघ सांगतायत अगदी हा बॉल देखील जर पाहिला तर डॉट आलाय विकेट कीपर कडे जातोय डॉट चेंडू 3 बॉल 5 धावांवरती सामना आलाय चांगला बॉल डॉट बॉल आलाय डॉट बॉल पाहायला मिळतोय आकिबला देखील थांबवलंय या मॅच मध्ये या पहिल्याच बॉल वरती डॉट केलंय 3 बॉल आणि 5 धावांची आवश्यकता 6 चेंडू 6 धावांची आवश्यकता असताना विनोद वरती दाखवलेला विश्वास तो या संघामध्ये खेळतोय हळदुले गावचा खेळाडू मैदानात आपल्या टीम साठी नेहमीच चांगलं प्रदर्शन द्यायचं पाहायला मिळाले परंतु ही मॅच देखील महत्वाची आहे आता ओमकार जागा सोडायला तयार नाहीये मंगेश बेलोचे देखील मॅच पाहत असतील
3 बॉल आणि 5 धावांची आवश्यकता. का मॅच रंगली आहे, कमी धावसंख्येमध्ये फाईट दिली आहे अक्कलकोट ग्रुपने, परंतु अजूनही सामना संपलेला नाहीये. 3 बॉल 5. कोणात टाकण्याचा प्रयत्न, राजा गाडगेच्या हातामध्ये चेंडू जातोय, धाव पूर्ण होईल का पाहण्याला महत्वाचं असणार आहे. आणि इथं मात्र आणखीन एक विकेट. आता सामना आलाय 2 बॉल आणि 5 धावांवरती. निहालची आठवण होती, आता निहालनं सामना जिंकून दिला होता आपल्या टीमला. 6 चेंडू 7 धावांची आवश्यकता असताना तसाच सामना रंगलाय. 6 बॉल 6 ची आवश्यकता असताना विनोद गोलंदाजी करतोय. अद्याप एकच धाव त्याने खर्च केली. आता सामना आलाय 2 बॉल आणि 5 धावांवरती. नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल होतोय. 2 बॉल आणि 5, परंतु आकिब स्ट्राईक एंड वरती असणारे नवीन बॅटर दाखल होईल. शेवटचे 2 बॉल आणि 5 धावा. 2 बॉल 5 धावा. पळचील संघामध्ये म्हणत असतील की आकिब तूच कर काहीतरी भावा, यांनी मॅच जिंकून दे. 2 बॉल 5. प्रणयच्या चेहऱ्यावरती आता टेन्शन, डगआउट मध्ये टेन्शन, संघ मालकाच्या चेहऱ्यावरती टेन्शन आणि टेन्शन वाढलंय. मॅच होती कुठं, आली कुठं, विकेट कालांतराने गेल्या आणि त्याचाच फटका आपल्याला पाहायला मिळतोय. रोहन आलाय नवीन बॅट्समन. शैलेश आपल्याला स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळतोय. आकिब आऊट झाला आणि शैलेश स्ट्राईक एंड वरती. शैलेश केसरकर जो मात्र एक युवा खेळाडू आहे, त्याच्या क्षमता आहे की मॅच जिंकून देण्याची. त्याने कित्येक मॅच जिंकून दिल्यात. एक चांगला खेळाडू आहे, युवा खेळाडू आहे. ही मॅच जिंकून दिली तर नक्कीच हिरो बनेल या मॅच मध्ये, या स्पर्धेमध्ये. 2 बॉल 5 धावांची आवश्यकता. महत्वाचे असणारे 2 बॉल. एक अनुभवी खेळाडू विनोद आपण एका साईडला पाहतोय, तर एक युवा टॅलेंटेड खेळाडू देवळे गावचा शैलेश केसरकर संघाला मॅच जिंकून देईल की आपण पाहतोय. हळदोले गावचा गोलंदाज विनोद मॅच जिंकून देईल. फटका फसला, चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक पोहोचतोय का, धाव तर घेतलीये. जेल होणार का, जेल ड्रॉप. मोक्याच्या क्षणी सुटलेला जेल कितपत महाग ठरेल. 2 धावा आल्यात. सामना जर टाय झाला तर सुपर ओव्हर होईल. 1 बॉल आणि 3 धावांची आवश्यकता. काय मॅच झाली पहा. सामना आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या द्या. सर्वांना विनंती करूयात. 1 बॉल 3 ची गरज. 1 बॉल आणि 3 धावांची आवश्यकता. असं वाटलं होतं की केएनसीसी पळचील सहजासहजी विजय मिळवेल, परंतु अक्कलकोट ग्रुप हा संघ मैदानात दाखल झालाय आणि शेवटच्या बॉलवरती हा सामना रंगत असताना पाहायला मिळतोय. शेवटचा बॉल टाकत नाही, शेवटची धाव बनत नाही, तोपर्यंत कोणी सांगू शकत नाहीये की कोणता संघ जिंकेल. अशीच मॅच रंगली आहे. पीटीपीएल चा थरार आपण पाहतोय, पीटीपीएल चा भव्य दिव्य सोहळा आपण पाहतोय आणि शेवटच्या बॉल पर्यंत सामने रंगतात हे मात्र दाखवलंय. कोणी हार मानायला तयार नाहीये. या ठिकाणी आपण पाहतोय 1 बॉल आणि 3 धावांची आवश्यकता. सामना टाय झाला तर सुपर ओव्हर होईल, याची नोंद घ्या. 1 बॉल आणि 3. शैलेश केसरकर संघाला मॅच जिंकून देईल की विनोद जाधव संघाला मॅच जिंकून देईल. दोन्ही संघ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. शर्यत अजून संपलेली नाही, कारण मी अजून जिंकलेलो नाहीये हे मात्र सांगतायत. शेवटचा बॉल, महत्वाचा बॉल. 1 बॉल आणि 3 धावांची आवश्यकता. कोण जिंकणार? हृदयाची ठोके वाढवणारा हा सामना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. पीटीपीएलचा थरार, पीटीपीएलची पहिली रात्र अगदी चांगल्या प्रकारे पार पडते. 1 बॉल 3 धावा. वेगवान बॉल पाहायला मिळाला आणि इथं सामना जिंकलाय अक्कलकोट ग्रुप या टीमनं. काय मॅच रंगली आहे. मंगेश बेलोसे यांचा संघ आपण पाहतोय आणि आता सेलिब्रेशन ओमकार घाडगेचं पाहायला मिळते. परंतु क्रिकेटचा खेळ, काय मॅच रंगली आहे. 1 बॉल 3 धावांची आवश्यकता होती, तिथं मात्र 6 चेंडू 6 धावांची आवश्यकता असताना सामना शेवटच्या बॉल पर्यंत रंगला आणि 2 धावांनी सामना जिंकलाय या ठिकाणी अक्कलकोट ग्रुप या टीमनं. केतनच्या धावा त्या महत्वाच्या होत्या असं सांगतोय काय. यांनी खेळपट्टी देखील केतन पवारनंच बनवलेली आहे. चला, मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार 6 बॉल 6 ज्यांनी सामना जिंकून दिला, हळदुले गावचा विनोद जाधव ठरला या मॅचचा हिरो. चला फिल्डिंग लावून घ्या. राजदर्पण 11